संघाचे अतिशय मनापासून आणि झोकून देऊन कार्य करणारे अध्यक्ष ओमप्रकाशजी यांनी पुष्कळ कष्टाने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. आपल्या भागामध्ये खूप मोठं समाजकार्य करून अनेक पारितोषिकं मिळवलेल्या आणि आम्हाला कौटुंबिक जवळीच्या असलेल्या अश्विनीताई, रोज सकाळ झाली की मी विश्वास ठाकूर बोलतोय, आपण ऐकता रेडिओ विश्वास, हा ज्यांचा रोज आपण आवाज ऐकतो ते विश्वास ठाकूर. ऑफकोर्स त्यांची मेन ओळख बँकेसाठी पाहिजे आणि आहे, मी त्या बँकेचा फाउंडर मेंबर आहे. पण कारमध्ये बसलो हॉस्पिटलला जायला की सकाळी पहिले त्यांचा आवाज ऐकूनच दिवसाची सुरुवात होते, पण होती त्यांची ओळख जास्त वाटते. आणि ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे हा जो आपण विषय आता घेतलाय त्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ झालो हे खूप वेळा लोकांना रिटायरमेंट नंतर कळतं की आता रिटायर झालो 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी, किंवा माझ्यासारखे आम्ही जे वैद्यकीय व्यवसायात असतो आम्ही काही रिटायर होत नाही. तर मला बँकेतून एकदा फोन आला की तुम्हाला आता 0.5% इंटरेस्ट जास्त, तुम्ही 60 झाला, तेव्हा मला कळलं की आपण आता ज्येष्ठ नागरिक झालो. असाही बँकेचा एक रोल असतो. तर खूप वेळा आपण ज्येष्ठ झालो हे आपल्याला कळतच नाही, कारण पटापट दिवस जातात. मला ओमप्रकाशजी आणि त्यांचे सहकारी जेव्हा भेटायला आले होते आमंत्रण द्यायला, तेव्हा त्यांनी आपली स्मरणिका दिली. त्याच्यामध्ये अनेक कविता ओमप्रकाशजींच्या आणि इतरांच्या आहेत. म्हणून मी पण ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे ह्या विषयाची सुरुवात करताना ज्येष्ठत्वावरची एक छोटीशी कविता सांगतो की आपल्याला कसं ज्येष्ठत्व रॅपिडली येतं आणि आपल्याला कळत नाही. वर्षानुवर्षे निघून गेली धकाधकीच्या जीवनात, वय केव्हा वाढले कळलेच नाही. खांद्यावर खेळवलेली मुलं खांद्या एवढी कधी झाली ते कळलंच नाही. भाड्याच्या घरात सुरू झालेला संसार स्वतःच्या घरात कधी रुळला ते कळलंच नाही. कधी मुलांची जबाबदारी होती आपली त्यांच्यावर केव्हा गेली हे कळलंच नाही. एके काळात दिवसा सुद्धा गाढ झोप लागायची आणि आता रात्रीची झोप केव्हा उठली कळलंच नाही. वणवण भटकत होतो नोकरीसाठी, रिटायर कधी झालो ते कळलंच नाही. मुलांसाठी सगळं करत होतो, मुलं कधी दूर गेली कळलंच नाही. आता विचार करतो स्वतःसाठी काही करायचं, पण शरीरानं साथ केव्हा सोडली कळलंच नाही. मित्रांनो, शरीराची साथ ही फार महत्वाची गोष्ट असते. आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं म्हणजे आमची चर्चा झाली की विषय काय ठेवावा, तर माझी अनेक भाषणं अनेक ठिकाणी होतात आणि मी बोलायला उभं राहिल्यावर लोकांना असं वाटतं मी डिमेन्शिया, पार्किन्सन, ब्रेन ट्यूमर याच्यावर बोलावं. पण आता ज्येष्ठ नागरिकांच्या प्लॅटफॉर्मवर 60 वर्ष होऊन गेल्यावर काहीतरी वेगळं बोलावं म्हणून ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जाण्याच्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्याच्यातही फाउंडेशन आरोग्य हे आहेच. आणि काही जणांचा आग्रह होता की तुम्ही थोडंसं तरी ब्रेनच्या हेल्थ बद्दल बोला, म्हणून एक 10-15 मिनिटं पहिल्यांदा मी ब्रेनच्या ह्याच्याबद्दल बोलणार आणि मग त्याच्या पुढचा अर्धा तास मी श्रेष्ठत्वाकडे जाणार आणि मग आपण प्रश्न उत्तर ठेवू, असे साधारण मांडणी करू. आरोग्यामध्ये प्रायमरीली शारीरिक, मानसिक, वैचारिक, भावनिक आणि त्याच्यानंतर आत्मिक अशा आरोग्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे जर आरोग्य आपण मेंटेन करू शकलो तर मला असं वाटतं की ज्येष्ठत्वासारखा दुसरा फायदा नाही, कारण आपण एक्सपिरियन्स असतो. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध इतरांसाठी आपण खूप काही करू शकतो जर आपण हेल्दी असलो तर, कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि मग असं म्हणतात की एज इज जस्ट अ नंबर. आणि खरोखरच आपण जर विचार केला तर महाभारताच्या वेळी अर्जुनाचं वय किती होतं? 136 वर्ष. द्रोणाचार्यांचं वय किती होतं? 156 वर्ष. भीष्माचार्यांचं वय 172 वर्ष. आणि या वयाला ही लोक लढाई करत होती. आता धनुष्यबाण घेऊन म्हणजे काही चूक झाली तर आपल्याला म्हणजे जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. आणि आज आपण बघतो की 40 आणि 45 मुलं आमच्याकडे स्ट्रोक, पॅरालिसिस म्हणून येतात. याला काय बरं म्हणजे व्हॉट गोज रॉंग, काय याच्यामध्ये चूक आहे याचा आपण विचार केला तर आपल्याला निश्चितपणे बऱ्याच गोष्टी आपल्याला सुधारवता येतील आणि आपल्याला आपलं आरोग्य चांगलं करता येईल. आणि मग आपण ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडचा प्रवास करू शकू. पण आपलेच आरोग्य नीट नसलं तर आपण नीट ज्येष्ठ पण राहणार नाही, तर श्रेष्ठत्वाकडे जाणं फार लांबच राहिलं. आपलं पूर्ण शरीर नियंत्रित करणारा मेंदू हा सगळ्यात महत्वाचा अवयव जसा आहे तसा तो अतिशय रहस्यमय पण अवयव आहे. आणि रहस्यमय असा की शरीरातल्या सगळ्या अवयवांची रचना सारखी असते, तशी त्यांची कार्य पण सारखी असतात. आपल्या सगळ्यांचे डोळे सारखे आहेत, त्याच्यामुळे
प्रत्येकाचा मेंदू वेगळा चालतो नाही, म्हणूनच व्यक्तित्व प्रकृती आपण म्हणतो आणि वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज होतात. तर असा रहस्यमय अवयव जो मेंदू आहे, त्या मेंदूवरची आम्ही ऑपरेशन्स करतो आणि ट्रीटमेंट देतो. म्हणूनच प्रत्येक वेळा आता जे सुरुवातीला ओळख करून दिल्यावर त्यांनी सांगितलं की डॉक्टर लोक प्रॅक्टिस का करतात हे कळलं नाही. तर प्रॅक्टिस कसली करतो आपण? टेबल टेनिसची प्रॅक्टिस करतो, बॅडमिंटनची प्रॅक्टिस करतो टू इम्प्रूव्ह द गेम. आपण आणखी चांगलं करण्यासाठी, उत्तमाची आराधना करण्यासाठी प्रॅक्टिस करतो. आणि ऍटलिस्ट माझ्या फील्डमध्ये मी असं सांगू शकतो की ब्रेन कसा नॉर्मली काम करतो हेच माहिती नसतं आणि ब्रेनच्या अनेक आजारांचं मूळच आम्हाला माहिती नसतं. की ब्रेन ट्यूमर का होतो हे आम्हाला माहिती नसतं. आम्ही ऑपरेशन करून ब्रेन ट्यूमर काढतो आणि त्याच्यानंतरची ट्रीटमेंट देतो. तर अनेक गुड गोष्टी मेंदूमध्ये असल्यामुळे प्रत्येक पेशंट आम्हाला शिकवतो आणि आम्ही प्रॅक्टिस जे करतो ती आणखीन उत्तम आपण पेशंटला कसं देऊ याची आम्ही प्रॅक्टिस करतो. तर ती उत्तमाची आराधना आहे प्रॅक्टिस. वैद्यकीय प्रॅक्टिसला प्रॅक्टिस का म्हणतात. आणि तो व्यवसाय नाहीच आहे आणि तो व्यवसाय होऊ पण नाही. म्हणजे प्रोफेशनल व्होकेशन मध्ये जो फरक असतो ना तो आहे. मेडिकल प्रोफेशन आहे, तो व्होकेशन नाही आहे. तर असा हा जो मिस्टेरियस ऑर्गन आहे मेंदू, याची थोडक्यात ओळख म्हणजे आपला मेंदूचे दोन भाग आहेत, उजवा आणि डावा. मेंदूचा डावा भाग हा बौद्धिक गोष्टींशी निगडीत आहे आणि मेंदूचा उजवा भाग हा भावना, विचार, मन याच्याशी निगडीत आहे. आणि या दोन्हींमधलं संतुलन जर गेलं तर बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ते कसं ते आपण बघूया. आता ह्या प्रत्येक मेंदूच्या भागामध्ये ट्रिलियन्स, बिलियन्स पण नाही, ट्रिलियन्स ऑफ सेल्स असतात ज्याला न्यूरॉन म्हणतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात. मला जेव्हा हात उचलायचा आहे तेव्हा ब्रेन मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंटच्या माध्यमातून इम्पल्सेस निघतात, ऑर्डर्स. त्या मज्जारज्यातून आपल्या नर्व्स मधून आपल्या स्नायूंना पोहोचल्या की आपले स्नायू आकुंचन पावतात आणि हाताची हालचाल होते. मला जर टाचणी टोचली तर करंट इथे तयार होतात आणि ब्रेनच्या सरफेसवर गेले की आपल्याला त्याची संवेदना होते. ज्या भागात येतात त्या भागात टोचण्याची जाणीव होते. आता जसं एखादी वायर जुनी झाली आणि त्याच्यावरचं रबरी इन्सुलेशनचं कोटिंग उडलं की तिथे एक्स्ट्रा ॲबनॉर्मल अनवॉन्टेड करंट्स तयार होतात, स्पार्क तयार होतात वायरमध्ये. तसं ब्रेनमध्ये जर एक्स्ट्रा ॲबनॉर्मल करंट्स तयार झाले तर हातापायाच्या स्नायूमध्ये कळत नाही काय आहे. ते हातापायाला आले की ते स्नायू आकुंचन पावायला लागतात आणि मग फिट्सचा आजार आपण म्हणतो. आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचं मी ठरवलंय. फिट्सच्या आजाराबद्दल खूप गैरसमजुती आहेत, पण फिट्सचा आजार हा पूर्णपणे बरा होणारा ब्रेनचा आजार आहे. त्याला उत्तम औषधं आहेत, नवीन संशोधनं आहेत आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. मात्र त्याची योग्य ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आणखी दुसरा सेट ऑफ इलनेसेस पर्टिक्युलरली ओल्ड एज मध्ये जो येतो तो म्हणजे सडन पॅरालिसिस. याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा जर चोकअप झाल्या, पाईप चोकअप झाला की पाणी पुढे वाहणार नाही, तसं ब्रेनच्या व्हेसल्स चोकअप झाल्या तर रक्तपुरवठा अभावी आपण नाक दाबल्यावर जसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू होईल तशा मेंदूच्या पेशी काही मृत होतात आणि काळ्या पडतात स्कॅनमध्ये. त्याला पॅरालिसिस म्हणतात, इस्किमिक स्ट्रोक म्हणतात. म्हणजे मेंदूला रक्त न मिळाल्यामुळे होणारा पॅरालिसिस. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे मेंदूतली एखादी रक्तवाहिनी फुटल्यामुळे ब्रेनमध्ये हिमरेज झालं तर मेंदूचे ते भाग काम करेल असे होतात आणि त्यामुळे होणारं पॅरालिसिस. या दोन्ही पॅरालिसिसना अतिशय उत्तम ट्रीटमेंट आहे आणि पहिल्या 24 तासामध्ये जर पेशंट आला तर आपण चोकअप झालेली व्हेसल उघडू शकतो आणि रक्तपुरवठा पूर्ववत एस्टॅब्लिश करू शकतो. ब्रेन हिमरेज जर झालेलं असेल तर कवटीही बंद असते. तिथे आतमध्ये पेरू एवढं किंवा लिंबा एवढं ब्लिडिंग जर झालं तर एक्स्ट्रा जागा नसते. त्याच्यामुळे आजूबाजूच्या मेंदूच्या पेशी दाबल्या जातात आणि मेंदूचं मीडियम हे सॉफ्ट असतं, म्हणजे बटर सारखं असतं, लोण्यासारखं किंवा बायकांना समजायला मळलेल्या कणकेसारखं असतं. त्याला जर बोट लावलं तर तो आतच राहतो, तसं ब्रेनमध्ये असतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर ते हिमरेज काढणं 24 तास किंवा प्रेफरेबली 12 तासाच्या आतच हे जर आपण करू शकलो तर अक्षरशः दुसऱ्या दिवशी हातापायाची हालचाल सुरू होऊ शकते. आता हे जे सगळे विषय आहेत ना, स्ट्रोक आहे, पॅरालिसिस आहे, एपिलेप्सी आहे, हे सगळे विषय एक 2-2 तासाच्या भाषणाचे आहेत. त्याच्यामुळे मी आता म्हटलं तसं मी तुम्हाला जस्ट एक इंट्रोडक्शन देणार आहे. प्रश्नोत्तरांमध्ये आपल्याला सखोल एखाद्या विषयाची तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्याला जाता येईल. प्रायमरीली जेव्हा आतमध्ये कोअरमध्ये ट्यूमर असतो किंवा ब्रेन हिमरेज असतं तेव्हा फंडामेंटली ज्या भागामध्ये असतं, सगळ्यांना उत्सुकता या गोष्टीची असते म्हणून काही महत्वाचे मुद्दे मी टच करतो. या भागामध्ये जर ट्यूमर असला तर तिला आम्ही एका ठराविक प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटनी 4 ड्रिल्स करतो आणि ती 4 ड्रिल्स जोडतो एकमेकांना चारिटी होल्स कटरनी आणि पेटीचं झाकून उघडावं असं ते उघडतो. त्याच्यानंतर आतमधल्या ट्यूमरवर ऑपरेशन
ऑपरेशन करून तो ट्युमर काढला जातो आणि मग ते झाकण पुन्हा आपण बंद करतो. आणि जसं सॉडस्ट पुरते की नाही फर्निचर करताना, तसं बोन डस्ट पुरते ड्रिल करताना. ती एका वाटीमध्ये आम्ही कलेक्ट करतो, सलाईन मध्ये ती कालवतो आणि नंतर जिथे जिथे ती होल्स असतील तिथे ती थापून टाकतो. आणि फ्रॅक्चर जसं जुळून येतं तसं तोटी छान जुळून येते. नंतर काही कळत सुद्धा नाही की याचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा नाही. आणि आता शास्त्र इतकं पुढे गेलंय की आम्ही मायक्रोस्कोप मधून ऑपरेशन करून 150 ते 200 पट मॅग्निफिकेशन खाली मेंदू आणि आजूबाजूचे भाग बघत असतो. त्याच्यामुळे नॉर्मल मेंदूला डॅमेज व्हायची जी पूर्वी शक्यता असायची काही वर्षापूर्वी, लोकांना असं वाटायचं की ब्रेनचं ऑपरेशन केलं म्हणजे पॅरालिसिस होणार, आयसीयू मध्ये राहणार 2-4 दिवस. आज अक्षरशः दुसऱ्या दिवशी पेशंट्स आमचे चालत फिरत असतात आणि आयसीयूतून आम्ही बाहेर शिफ्ट करतो. म्हणजे त्याचे व्हिडिओज आहेत जे आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये दाखवतो. तर आता खूप विज्ञान पुढे गेलंय आणि एव्हरीथिंग इज क्युरेबल. खूप वेळा मेंदूच्या गाभ्यामध्ये पाण्याच्या पिशव्या असतात. इथे जर ब्लिडिंग झालं, मेंदूला काही नाही, फक्त इथे ब्लिडिंग झालं, तर मी आता तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने जर आपण ऑपरेशन केलं तर पूर्ण मेंदू पोखरून आपल्याला त्या पोकळ्यांमध्ये जावं लागेल. कारण सफरचंदामध्ये बीज अशी असते तशी ते कोरला असतात. तर त्याला हल्ली न्यूरो एंडोस्कोपी अवेलेबल आहे. म्हणजे एक छोटंसं होल करून आम्ही एक फ्लेक्झिबल दुर्बीण आत घालतो आणि त्यांनी ते सगळं रक्त शोषून घेतो आणि ते होल तर लोकल अॅनेस्थेशिया खाली सुद्धा करता येतं. 6 ते 8 मिलीमीटर त्याचं डायमीटर असतो. त्यामुळे मॉर्बिडिटी खूप आता कमी झालेली आहे. दुसरं एक मनामध्ये शंका असते ओल्ड एज मध्ये की पेशंट्स आम्हाला विचारतात की ऑपरेशन सक्सेसफुल होईल का, आता 75 वय 80 वय आहे. तर एज इज नॉट अ बार. पूर्वी अॅनेस्थेशिया पासून धोके असायचे वयाला, पण मध्ये मी 91 वर्षाच्या एका गृहस्थांचं ऑपरेशन केलं नाशिकमध्येच गंगापूर रोडला. आणि ऑफकोर्स रिस्क जास्त असते, 90च्या पुढे म्हणजे मोठी रिस्क असते, मोठं ब्रेन हॅमरेज असतं. ते 3 ते 4 दिवस अनकॉन्शियस होते, पण नंतर ते अगदी छान बरे झाले आणि ते चालतायत फिरतायत. आणि नाशिकच्या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये माझ्या वडिलांच्या पुनर्जन्माची कहाणी असं त्यांनी लेख लिहिला होता माझ्यावर. नाव सांगणं बरं नाही. दुसरा एक ग्रुप ऑफ इलनेसेस म्हणजे पटकन पडलं तर फ्रॅक्चर होणं आणि पाय घसरून पडलं किंवा बाथरूम मध्ये अनुभव करताना पाय घसरला, 80च्या पुढचं वय असलं तर फ्रॅक्चर जर झालं तर हातापायाला असं प्लास्टर घालतात तसं ब्रेनला काही करायचं नसतं. औषध गोळ्या देऊन 10 ते 12 दिवसात पूर्णपणे बरा व्यक्ती होऊ शकतो. पण हे जर फ्रॅक्चर आत गेलं, तुकडा ब्रेनमध्ये डॅमेज झाला, तर आपल्याला छोटंसं ऑपरेशन करून तो डॅमेज स्कलचा पार्ट काढावा लागतो आणि तिथे प्लास्टिक सर्जरी करून पुन्हा स्कल गुळगुळीत करावं लागतं. त्याला वेगवेगळ्या प्रकारची चांगली इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे आता आपण इथे प्रोजेक्टर आणि व्हिडिओज ठेवलेलं नाहीये, पण खूप वेळा पेशंटच्या मनात शंका असते की ड्रिल करताना आत तर जाणार नाही ना, धक्का तर लागणार नाही ना मेंदूला. तर त्याला पुढे सेन्सर असतात. हार्ड सबस्टन्स संपला, ब्रेन सॉफ्ट असतो, कवटी हार्ड असते, हार्ड सबस्टन्स संपला की आपोआप ते थांबतं. त्याच्यामुळे इट इज व्हेरी सेफ. दुसरा ग्रुप ऑफ इलनेसेस या वयामधला म्हणजे मणक्याचे फ्रॅक्चर्स. खूप वेळा पाय घसरून, केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडले किंवा खेड्यामध्ये झाडावरून पडले आणि मानेचा मणका फ्रॅक्चर झाला. आणि आपला जो मध्यराज्य असतो जो ब्रेनकडे सगळ्या ऑर्डर्स हातापायाकडे देतो आणि हातापायाकडे संवेदना माने मधूनच ब्रेनकडे जातात. तर इथे जर ट्रान्सॅक्शन झालं, इथे जर व्हर्टिब्राचा चुरा झाला आणि तिथली जर नस दबली तर दोन्ही हात दोन्ही पायाचा पॅरालिसिस होतो, युरिनवरचा कंट्रोल जातो, सेन्सेशन जातात, बेडसॉर्स होतात. आणि हे खूपच वाईट पूर्वी असायचं. पण आता मॉडर्न टेक्निक्सनी मायक्रो न्यूरो सर्जरीमुळे हे शक्य झालंय की आम्ही ऑपरेशन करून तो सगळा चुरा काढून टाकतो, सलाईंनी ती मोकळी झालेली नस धुवून टाकतो आणि वरच्या आणि खालच्या मणक्यामध्ये स्क्रू आणि प्लेट लावून ते फक्त फ्युजन करून टाकतो. नंतर फक्त 6 आठवडे कॉलर, हार्ड कॉलर वापरावी लागते आणि नंतर ते पूर्ण छान जुळून येतं. फक्त फ्लेक्शन एक्सटेन्शन करताना थोडी रिस्ट्रिक्शन्स पेशंटला येतात, पण तो पूर्णपणे हिंडू फिरू शकतो. आणखी एक सेट ऑफ इलनेसेस म्हणजे कोल्ड इलनेसेस, स्पॉन्डिलोसिस ज्याला म्हणतात. याच्यातही खूप प्रकार आणि उपप्रकार आहेत. दुखतं, मानेचा स्पॉन्डिलोसिस झाला तर मान दुखते, कमरेला झाला तर कंबर दुखते. जर नर्व चेपल्या गेल्या बाहेर येणाऱ्या तर हातापायाला मुंग्या येतात, टिंगलिंग, नमनेस, पॅरास्थेसिया असे सिम्पटम्स येतात. जर आतली नसच दबली गेली तर पॅरालिसिसची पण शक्यता असते. काय सिम्पटम्स आहेत हे आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट प्लॅन केली जाते. प्रत्येक वेळी प्रत्येक स्पॉन्डिलोसिसला ऑपरेशन लागतं असं नाही. खूप लोकांच्या गैरसमजुती असतात. अनावश्यक ऑपरेशन झालं तरी धोके असतात. आणि आता 35 वर्ष मी न्यूरोसर्जरीमध्ये आहे, बऱ्याच अनुभवाने सांगतो
की पेशंटशी चर्चा आमची हेच होते, पेशंट कन्फ्युज असतात की कोणी सांगितलं कॉलर वापरायची, कोणी सांगितलं ट्रॅक्शन लावू, कोणी सांगितलं फिजिओथेरपी करू, कोणी सांगितलं व्यायाम करा, कोणी सांगितलं ऑपरेशन करू, नक्की काय करायचं. तो प्रत्येक स्पॉन्डिलोसिस वेगळा असतो. तो कॅटेगराईज करून इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट जर दिली तर स्पॉन्डिलोसिसवर विजय मिळवणं अगदी सहज शक्य आहे. आणि आता डिस्क आणि याच्यासाठी सुद्धा डे केअर प्रोसिजर्स अवेलेबल आहेत. आणि छोट्या दुर्बिणीतून फक्त ती हललेली गादी काढून टाकायची, जी चेपलेली नस आहे ती मोकळी करायची, बाकी मणक्याला कुठेही काही धक्का लागत नाही. आणखीन एक ग्रुप ऑफ इलनेसेस म्हणजे ब्रेन ट्युमर्स. ऑफकोर्स ओल्ड एज मधले ब्रेन ट्युमर्स खूप वेळा नॉन कॅन्सरस असतात. ब्रेन ट्युमर झाला की माणूस घाबरतो की मग कॅन्सरच आहे का, कसं आहे. 10 ते 15% कॅन्सर असतात, पण 80% नॉन कॅन्सरस ट्युमर असतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही. आणि वेगवेगळ्या टेक्निक्सनी आता कॉम्प्युटर गायडेड ब्रेन सर्जरी होतात, रोबोटिक्स आलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रेन ट्युमरला सुद्धा खूप चांगली सोल्युशन्स आहेत. जर कॅन्सर नसेल तर बायोप्सी करून जर कॅन्सर निघाला तर मग ऑफकोर्स काय प्रकारचा कॅन्सर आहे आणि मग प्रोग्नोसिस बरं नसतं त्याचं. कारण हातापायाच्या एल्सवेअर इन द बॉडी पण कॅन्सर इज डेंजर असतं. ब्रेनचा कॅन्सर फार ठीक नसतो. आणखीन एक सेट ऑफ इलनेसेस म्हणजे पार्किन्सन्स, थरथर होणं, बॅलन्स जाणं. त्याच्यातही अनेक प्रकार आणि उपप्रकार आहेत, पण खूप चांगल्या ट्रीटमेंट्स पार्किन्सन्सला अवेलेबल आहेत. आणि मेडिकल मॅनेजमेंटनी म्हणजे गोळ्या औषधं घेऊन जो पार्किन्सन्स बरा नाही होत त्याला ऑपरेशन सुद्धा पार्किन्सनला डीप ब्रेन स्टिम्युलेशनसाठी आता आहे. त्याचा सक्सेस रेट पण खूप छान आहे. मी म्हटलं तसं पार्किन्सन्स या विषयावर सुद्धा 1 तास बोलावं लागेल, इतका डिटेल तो मोठा विषय आहे. पण आज आपण थोडक्यात सांगूया. डिमेन्शिया, विस्मरण, हा पण एक खूप मोठा विषय आहे. 60च्या नंतर ब्रेन श्रिंक व्हायला लागतो, त्यामुळे होणारा आजार आहे. पण त्याला सुद्धा खूप चांगली औषधं आहेत. आणि पुढे होणारी झीज मेंदूची थांबवणारी औषधं आहेत. जी झाली ती झाली, पण अर्ली डिटेक्शन आणि इमिजिएट रेमेडी हा भाग खूप महत्वाचा आहे. खूप उशीर झाल्यावर पेशंट येतात आणि मग आपल्याला फारसं काही करता येत नाही. आणखीन एक क्लास म्हणजे डिप्रेशन. ओल्ड डिप्रेशन खूप वेळा सांगितलं जात नाही. ओल्ड एज मध्ये ते ऍट्रिब्यूट केलं जातं की माझा मुलगा नीट हे करत नाही, मला फायनान्शियल इश्यूज आहेत, अनेक कारणांना ते ऍट्रिब्यूट केलं जातं. पण खरं ते डिप्रेशन असतं. त्याची सुद्धा अगदी सुरुवात जर झाली तर त्याच वेळी जर आपण स्टिचिंग टाइम सेव्ह नाही म्हणतात तसं जर उपचार करू शकलो तर ती व्यक्ती पूर्णपणे नॉर्मल होऊ शकते. आणि याच्यासाठी काय काय सटल इंडिकेशन्स आहेत ते मी इकडे सांगतो की आपला ब्रेन ठीक नाही आहे हे आपण कसं ओळखायचं आणि मग ते ऍक्सेप्ट करायचं आणि मग त्याची ट्रीटमेंट घ्यायची. एक म्हणजे अनावश्यक चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होणं, हा एक महत्वाचा सिम्पटम आहे. नंतर सगळीकडे दुखणं, हात पाय छाती पाठ पोट सगळं दुखतंय असं म्हणतात, कुठेच काही प्रॉब्लेम नसतो, हा एक त्याचा सिम्पटम आहे. आणखीन एक सेट ऑफ कंप्लेंट्स अशा असतात की कोणीच माझ्यावर प्रयोग करत नाही, मी एकटाच आहे. विशेषतः एल्डरली कपल्स मध्ये दोघं असताना ठीक असतं, एक जण गेला की मग खूप मोठे प्रॉब्लेम्स अशा प्रकारे प्रेझेंट होतात. दुसरा एक ग्रुप आहे की माझ्या आजूबाजूची माणसं चांगलीच नाही आहे आणि देवाने माझ्यावर का ही वेळ आणली, म्हणजे माझ्या आजूबाजूची माणसं वर्स्ट पॉसिबल आहे. म्हणजे बऱ्याच ऑर्गनायझेशन्स मध्ये पण मी आता मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये टॉक देतो तेव्हा माझे सबऑर्डिनेट्सच चांगले नाहीत. ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे. देयर इज समथिंग रॉंग विथ यू टू लुक ॲट द वर्ल्ड. सतत थकवा वाटणं, काहीही आजार नसताना थकवा वाटणं, डायबिटीज असलं, ब्लड प्रेशर असलं तर गोष्ट वेगळी. नंतर छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाणं, म्हणजे बायकांना गॅस बंद केलाय का नाही 4-4 वेळा बघतात, दाराला कडी लावली की नाही बघतात, पुरुष चष्मा आपला कुठे विसरलाय का बघतात, घरातल्या घरात असतो पण शोधतात, बाहेर ज्या कामासाठी आपण जातोय तिथे कागदपत्र न्यायची तीच विसरतात, मोबाईल घरी विसरून जातात. तर ह्या प्रकारचे जे सगळे चेंजेस आहेत ना ते आपण जर प्रॉपरली पिकअप करू शकलो तर खूप काही गोष्टी आपल्याला रेमिडियल मेजर घेता येतील. आणि आजकाल ओल्ड एज मध्येच काय सगळ्यांनाच सुख समाधान शांती लोक हरवून बसलेली आहेत. आपण मगाशी म्हटलं शारीरिक आरोग्याबरोबरच भावनिक वैचारिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स युनायटेड नेशन पब्लिश करतं दरवर्षी. तर आता 2025 लेटेस्ट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या देशांमध्ये 192 देशांमध्ये भारताचा नंबर 118वा आहे. गेल्या वर्षी तो 126वा होता. आता 126 वरून 118वर आपली प्रगती आहे. त्याला प्रगती म्हणायची का हा प्रश्न आहे, कारण 118वा नंबर असणं म्हणजे खालून कितवा नंबर हे बघायची आपल्याला वेळ आली आहे. आपली बेस्ट रँक होती 2011ला 94वा नंबर होता आणि लोएस्ट रँक 144 होती 2019ला कोविड याच्या जस्ट आधी. आता इंटरनॅशनल हॅपीनेस डे साजरा केला जातो जगभर युनायटेड
फाउंडेशन तर्फे 20 मार्चला म्हणजे हे करण्याची आता गरज आली आहे लोकांना. हॅपीनेस डे म्हणून साजरा करावा लागतो. मदर्स डे, फादर्स डे, तसा हॅपीनेस डे का बरं याचं कारण असेल? कारण खूप सारे आजार हे मनामध्ये उद्भवतात असं आता सिद्ध झालेलं आहे. 1986 साली लव्ह मेडिसिन अँड मिरॅकल म्हणून एक बर्नी सिगल म्हणून एका प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टरचं पुस्तक पब्लिश झालं. त्यांनी सायंटिफिक एव्हिडन्सेसनी प्रूव्ह केलं की अनेक आजार ज्याचं इटिओलॉजी, ज्याचं कारण वैद्यकीय ज्ञानाला मिळालं नाही, त्याचं कारण मनात आहे. आणि आपण जर एखाद्या व्यक्तीला खूप प्रेम देऊ शकलो तर त्याची इम्युनिटी वाढते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याला बरेचसे आजारच होत नाही. आणि इम्युनॉलॉजिकल आजार, ऑटो इम्युन आजार असे बरेचसे आजार हे प्रेमाने आणि सुख समाधान शांती जर माणसाला असेल तर ते टाळता येऊ शकतात. आता सायन्सने सिद्ध झालेलं आहे. ब्रेनचं जे कार्य वेगवेगळ्या केमिकल्सवर चालतं त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं एक केमिकल आहे जे हॅपीनेस केमिकल म्हणून समजलं जातं. आणि बऱ्याच आजारांच्या मुळाशी ब्रेन मध्ये सिरोटोनिनची कमतरता हेच कारण असल्याचं असं सिद्ध झालंय. म्हणजे शरीराच्या मागे मन आणि ते जर चांगलं असेल तर दॅट विल कीप द बॉडी ड्रायव्हिंग. आणि या मनाच्या मागे काय? मनाच्या मागे आपण आपल्या आध्यात्मिक शिकवणीप्रमाणे म्हणतो आत्मा. तर शरीराला जर मन कंट्रोल करत असेल आणि मनाला कंट्रोल करणारा कोणीतरी शक्ती असेल, आत्मा त्याला म्हणूया किंवा आणखी काही देव म्हणूया किंवा पॉवर म्हणूया, तर ती जर आपण गवळून घेऊ शकलो तर आपण आणखीन उत्तम आयुष्य नक्कीच जगू शकतो. आणि हे आता 1986ला शोध लागलाय का? नाही. आपल्या संतांनी काय सांगून ठेवलंय? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अनेक वर्षापूर्वी आपल्याकडे जे सांगितलेलं आहे ते आता विज्ञान शोधत आहे आणि आपण त्याला वेस्ट मधला मॉडर्न रिसर्च म्हणून त्याला आपण ऍक्सेप्ट करतोय आणि त्या लोकांनी सांगितलं म्हणून आपण ते फॉलो करायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच सर्वे भवन्ति सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः हा जगाला संदेश देणारा भारत आज हॅपीनेस इंडेक्स मध्ये इतकं खाली आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीची, आपल्याला आपल्याच बैठकीची हवी तेवढी चाळ पण नाही आणि ओळख पण नाही. स्वतःला जर ओळख नसेल तर आपण ते नर्चर कशी बरं करणार? आणि हेच आपल्याला सो वर्ल्ड मॉडर्न वेस्टकडून शिकलं पाहिजे. मी 3-4 वर्षापूर्वी स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसची वर्ल्ड कॉन्फरन्स होती सेऊलला, कोरियामध्ये. तिकडे गेलो होतो. तर इंचॉन एअरपोर्ट हा जगातला नंबर 1चा एअरपोर्ट, कॉन्सिक्युटिव्हली 3 वेळा जगातला टॉपमोस्ट एअरपोर्ट म्हणून त्याला अवॉर्ड मिळालं. आणि तिकडे 6,500 स्क्वेअर फूट एरिया कोरियन कल्चरल हेरिटेजचं म्युझियम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना इतकी तळमळ आहे की ते आपल्या मागे लागतात की सर तुम्ही 10 मिनिटं वेळ आहे फ्लाईटला, म्युझियम बघा. प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला कोपऱ्यात त्यांच्या कल्चरचं सगळी माहिती ते आपल्याला सांगतात. आपण आपल्या कल्चरबद्दल एवढे अभिमानी आहोत का? आपण म्हणजे अभिमान आणि आपल्याला माहिती तरी आहे का? आपल्या कल्पना पूर्वी ज्या होत्या त्या आता किती बदलल्या आहेत. आणि ही फ्रेम ऑफ रेफरन्स आपली बदलणं हेच आपल्या सुख समाधान शांती जी नाही आहे आपल्याला त्याचं कारण आहे का? म्हणजे आपल्या वयाच्या सगळ्यांच्या लहानपणी आपल्याकडे 4 पैसे कमी होते. आज सगळ्यांकडे खूप पैसे आहेत पण समाधान नाही. म्हणजे हे स्टॅटिस्टिकल एव्हिडन्स बोलतोय मी. म्हणजे वरून दाखवायला मी खूप खुश आहे, बंगला, गाडी, घोडा सगळं आहे, पण असंख्य प्रकारचे व्यापारी सबकॉन्शियस लेवलला माणसं सुखी नाही आहेत, समाधानी नाही आहेत. आणि त्याचं परिवर्तन आणि रूपांतर मोठमोठ्या आजारांमध्ये होतंय की त्याचं कारण विज्ञानाला माहित नाहीये. म्हणजे कसं चक्र आहे बघा. म्हणजे आपण जर इफ वी अवॉइड टू अवर ओन कल्चर, आपली संस्कृती आपण जर नर्चर केली तर कितीतरी गोष्टी आपण साध्य करू शकतो. आणि काय बरं बदललं? आज डेफिनेशनच आपल्या मुलांना किंवा पॅकेज कितीचं आहे. यशस्वी झालं म्हणजे काय सांगतात की अहो यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे काय? खूप मोठं घर बांधलं, खूप मोठा कारोबार केला, मोठी कार केली, एक आधी साधी कार 20 लाखाची मग 50 लाखाची, सगळं शो ऑफची दुनिया आहे. आणि आतमध्ये मनामध्ये काय आहे? म्हणजे विश्व निर्माण केलं का कशासाठी म्हणायचं आपण? म्हणजे लॉकर मधलं धन जे म्हणतो आपण, हिरे माणके सोनं चांदी, हे किती आपल्याला भुलवणार? आणि त्याची जर किंमत आपण खरं इनर ग्रोथ किंवा सुख समाधान शांती आपण हरवून बसत असू तर मग या गोष्टीला काय महत्व आहे? म्हणजे वस्तूंना महत्व आहे का माणसांना महत्व आहे? इनडायरेक्टली आपण जर विचार केला तर वस्तूंचं महत्व सुद्धा माणसांसाठीच आहे. आणि एकतर आपल्यासाठी आहे आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना इम्प्रेस करण्यासाठी आहे. म्हणजे आपण आता कारचं उदाहरण बघितलं. 1 कोटीची कार घेतात. एखाद्या माणसाला जर एखाद्या निर्मनुष्य आयलंडवर जाऊन ठेवलं, तुला तिथेच राहायचंय, तुला हवी ती कार घे, तिथे घेईल का तो कार? नाही. तिथे कार घ्यायची आहे. व्हॉट कीप्स ड्रायव्हिंग यू की दुसऱ्याकडे 20 लाखाची
पाहिजे, मी 50 लाखाची घेतलीच पाहिजे मर्सिडीज. ही जी चढावड आहे ना, ही सापेक्ष आहे. आणि या सापेक्षतेतून आपण दुःखाला आमंत्रण देतो. आपण जेव्हा यांच्या पलीकडे जाऊ, आपण स्वतःचा शोध घेऊ की मी कोण आहे आणि मला काय हवंय आणि मला जे हवंय ते मला आहे की नाही. मग दुसऱ्याच्या दातात किती असलं तरी त्याने मला फरक पडत नाही. इफ यू आर कन्व्हिन्स्ड विथ दिस, तर तो मला असं वाटतं सुखाचा मंत्र आहे. आणि तो पूर्वी आपल्या लहानपणी होता. खऱ्या अर्थाने विश्व जर निर्माण करायचं असेल तर नाती जपली पाहिजे. पूर्वी आपल्या घरी खूप पाहुणे यायचे, काका मामा मावश्या, मुलांना सगळं असायचं, गप्पा असायच्या, उन्हाळ्याच्या सुट्टीत एकमेकांकडे एक्सचेंजेस असायचे, घराच्या बाहेर चपलांचा ढीग असायचा. त्याला मोठेपणा किंवा त्याला विश्व निर्माण करणं म्हणायचं. लोक मोकळेपणे एकमेकांशी आनंदाने हसत खेळत पण बोलायचे आणि दुःख पण शेअर करायचे. म्हणजे मी आता म्हटलं तसं मनातून दुःखी आणि दुसऱ्याला इम्प्रेस करतोय की मी किती सुखी, हा खोटेपणा नव्हता, ही डायकोटॉमी नव्हती. ही जी डायकोटॉमी आहे ना, ही डायकोटॉमी या सगळ्याच्या मुळाची आहे. आणि आपल्याच अहंकारामुळे, स्वार्थाने वाढवलेल्या अहंकाराने जर नाती तोडायला माणसं तयार होत असतील, मन मोकळं करायला माणसंच उरणार नसतील, तर मग शून्यातून विश्व उभं केलं म्हणायचं का विश्वातून शून्य उभं केलं तुम्ही म्हणायचं. म्हणजे तुमच्या नेट अचिव्हमेंट्स काय आहेत. आणि खरोखरच ही परिस्थिती खूप गंभीर आहे सध्या. म्हणजे देयर इज अ कंडिशन कॉल्ड इमोशनल कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन जसं होतं ना, तसं भावनांचं कॉन्स्टिपेशन. खऱ्या भावना व्यक्त करायला 4 जवळचे मित्रच नाही उरले, सगळा खोटेपणा. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अगदी गरीब क्लास पासून आता माझ्याकडे मुंबई पुण्याचे अगदी टॉप रिच क्लास मधले पण लोक येतात. सगळीकडे थोडाफार फरकाने हेच आहे की मनातलं एक दाखवायचं एक, म्हणजे एखाद्याला अगदी मिठी मारायची आहे, तू आणि मी किती जवळचा, आणि पाठ व्हायला म्हणायचं की काय बेकार माणसं आहे. कोण कोणाला फसवत आहे. मग तुम्ही कशाकडे त्यापेक्षा नका करू स्तुती, पण गिव्ह अँड टेक बिझनेस आहे. मी तुमची स्तुती करायची, तुम्ही माझी स्तुती करायची, मी तुम्हाला मोठं म्हणायचं, तुम्ही मला मोठं म्हणायचं. हा खोटा आभास आहे. आणि हा आभास जर आपण तोडू शकलो ना, त्याच्या पलीकडे आपण जर जाऊ शकलो, ते जर ट्रान्सलेट करू शकलो, तरच खरं आपला श्रेष्ठत्वाकडे प्रवास होणार आहे. एक पुन्हा ओमप्रकाशजींनी एवढ्या कविता लिहिल्या आहेत, म्हणून मला आणखी एक कविता सांगावीशी वाटते की कसा आपण ट्रान्झिशन आहे पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत, की हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो, समजत नाही मी घडलो की बिघडलो, एसी मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो, परफ्यूमच्या वापरामुळे फुलाचा सुगंधच विसरलो, कॅल्क्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो, संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो, सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो, सुखासाठी साधने वापरताना साधना करायची विसरलो, भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो, धन जमा करता करता समाधान विसरलो, आणि सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो, जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो. आजकाल इन्सोमनिया आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सेट ऑफ आजार आहेत. पूर्वी पटकन झोप लागायची, त्याचं कारण लाईफस्टाईल चुकीची होती. हल्ली एक तर झोप लागत नाही, लागली झोप तर 2-3 वाजता उठतात. अगदी सकाळपर्यंत जरी जाग आली तरी ऍव्हरेज लाईफस्टाईल कशी असते. पूर्वी सकाळी झोपेतून उठलो की आपण कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती म्हणायचो, देवाचा हे करून मग आपण दिवस सुरू करायचो. आज सगळ्यात पहिले काय करतो आपण, उशीशी मोबाईल आहे तो बघतो, रात्रीचे काही मेसेज आहेत ते झालं हॉलमध्ये टीव्हीत त्या बातम्या असतात, कुठे काय दरोडे पडले, चोऱ्या झाल्या, अमुक ऍक्शन झाली, डोक्यात चक्र चालू होतं. त्याच्यानंतर काय पेपर वाचतो ब्रेकफास्ट करताना, त्याच्यात तेच सगळं लोकल लेवलला कुठे काय चाललंय, मग आपण कसं त्याच्यावर हे करायचं, हे सगळे ब्रेनची जी सर्किट्स आहेत ना, ही निगेटिव्ह सर्किट्स आपण स्वतःच ऍक्टिव्हेट करतो. आणि हे सायंटिफिक बोलतोय खूप, म्हणजे आपल्या हार्टचा जसा कार्डिओग्राम असतो तसा ब्रेनचा इलेक्ट्रोइन्सेफलोग्राम म्हणून आलेख आहे. त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा अशा वेगवेगळ्या वेव्हज आहेत. अल्फा वेव्हज कॉरेस्पॉन्ड्स टू पीस, हॅपीनेस, सुख, समाधान, शांती, आनंद. आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह सर्किट्सनी बीटा वेव्हज आपणच तयार करतो. नॉर्मल कोर्समध्ये अल्फा वेव्ह करायला काय केलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात जायला पाहिजे, सकाळी फिरायला जायला पाहिजे. आता इतक्या सगळ्या छान आपल्याला जॉगिंग ट्रॅक झालेले आहेत, त्या ठिकाणी ग्रीन जिम आहे, छान झाडावरचे पक्षी बघायला पाहिजे. यू शुड बी एबल टू कनेक्ट विथ नेचर. म्हणजे तुमचं स्वतःचे स्वरूप आहे ते तुम्हाला निसर्गामध्ये प्रोजेक्ट करून बघता यायला पाहिजे. थंडीच्या दिवसात छानपैकी धुकं असतं, त्याचा आनंद घेता यायला पाहिजे. व्यायाम झाला की शरीरातलं रक्तपुरवठा चांगला होणार. आपल्याला रामदास स्वामींनी पण आदर्श घालून दिला आहे. त्यांनी अनेक ठिकाणी हनुमानाच्या स्थापना केल्या होत्या बलसंवर्धनाचं महत्व सांगायला. फिरायला गेल्यावर 4 माणसं भेटतात, आपोआप मित्र होतात. मगाशी मी म्हटलं तसं इमोशनल कॉन्स्टिपेशन मुळापासूनच निघून जातं. मोकळेपणी बोलायला शिकलं की आपण भावना व्यक्त करतो, सहजता येते. दुसरा एक एलिमेंट म्हणजे आपल्याला काहीतरी छंद जोपासले पाहिजेत.
काहीतरी ड्रॉइंग काढायचं, चित्र काढायचं, गाणं म्हणायचं. आणि खूप लोकांना एक इंटेलेक्च्युअल रॅशनलिझम झालंय हल्ली, म्हणजे ज्येष्ठांमध्ये आणि यंगस्टर्समध्ये पण 40 नंतर की असं सांगतात की माझी हे सगळं करायची खूप इच्छा आहे, पण मी इतका बिझी आहे की मला वेळच नाही. आणि हे मला खूपच सॅड वाटतं. म्हणजे जितके मोठे ना, जितक्या मोठ्या क्लासचे, तितके त्यांचं एक भावना असते की मी इतका मोठा आहे दाखवण्यामध्ये त्यांना असं असतं मी इतका बिझी आहे, मी अमुक ठिकाणच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर आहे. अरे तुला स्वतःसाठी वेळ नाही, व्यायाम करायला आणि तुझ्या हेल्थसाठी काही गाणं म्हणायला, तो उपयोग काय आहे सगळ्या पसारायचा? शून्य उपयोग आहे. आणि हेच चंद्र आपल्याला उलट चालवायची गरज आहे. नैसर्गिक जे आपण कुटुंबामध्ये हास्य विनोद करत गप्पा मारत जेवायचो, एकदा तर जेवा, म्हणजे ब्रेकफास्ट लंच डिनर ह्याच्यापैकी एक तर जेवा. आज हास्य क्लब स्थापन करायची वेळ आहे, तिथे हसायचं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर कोणी नसेल बरोबर हसायला तर तिथे तरी जा हसायला, म्हणजे हास्य क्लब तरी जॉईन करा, काहीतरी करा. पण हे सगळ्या गोष्टी फार फायद्याच्या आहेत. योग निद्रा आणि इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप खूप आवश्यक आहेत. आणि कौटुंबिक सुख समाधान ही या सगळ्याच्या पायाशी आहे. मगाशी जसं मी हॅपीनेस डे म्हटलं 20 मार्च, तसा कालच 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा झाला. त्याचा उद्देश काय आहे की कुटुंबामध्ये एकमेकांनी एकमेकांवर प्रेम करा, हा संदेश द्यायचा. म्हणजे शिकवावं लागतंय आता. म्हणजे पॅरेंटिंगवर वर्कशॉप घेतात. पॅरेंटिंगचं वर्कशॉप म्हणजे मुलांना कसं मोठं करायचं. एकदा त्याचं आमच्याकडे कोणी इन्व्हिटेशन द्यायला आलं तर आई माझी म्हणली की अरे आम्हाला कोणी शिकवलंच नाही, तुम्ही काय फार वाईट झाला नाही आयुष्यामध्ये. तर या गोष्टी शिकवायची आज वेळ येते. म्हणजे आपण आपली संस्कृती आणि संस्कार कुठे हरवलोय. आणि मला असं वाटतं पॅरेंटिंग ही पुढची गोष्ट झाली. संस्कारच आपले इतके हरवले. पूर्वीच्या वेळी लग्न हा सुद्धा एक संस्कार होता. लग्न शास्त्रीय पद्धतीने करणं, एक रिच्युअल म्हणून करणं, ह्याला महत्व, होम हवन, काय मंत्र म्हणतायत हे त्या नवऱ्या मुलाला तरी समजतं का? खूप मिनिंगफुल मंत्र आहेत ते. तुम्ही कुठल्याही समाजाचे, कुठल्याही ह्याचे जरी असला तरी इतकं सायंटिफिक डिझाईन केलेलं आहे. कन्यादान, कन्येचं दान करतोय आपण. आणि नंतर पाणी ग्रहण, तो ते दान ऍक्सेप्ट करतोय. पाणी ग्रहण कसं ऍक्सेप्ट करतोय? जबाबदारीने ऍक्सेप्ट करतोय की मी आयुष्यभर काळजी घेईन. त्याच्यानंतर लज्जा होम आहे. लज्जा होमाचे श्लोक सांगतात की हे 2 कुटुंबांमधलं नातं आहे, एक मुलगा आणि मुलगीमधलं नातं नाहीये. पण त्याचे अर्थ पण समजावून सांगितले गेले पाहिजे लग्नाच्या संस्कारांमध्ये. ते स्विच ऑन करतं. त्या काळी जे सुख समाधान होतं ते सगळं आपण आता हरवलंय. आणि आजकालची लग्न ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात लाखो रुपयाचा खर्च होतो. पण दुर्दैवाने तो खर्च करण्यातच मोठेपणा झालाय. किती लोकांना बोलवलं, कुठे लग्न केलं, हा शाही थाट, पुन्हा मगाशी म्हटलं शो ऑफ आहे. आणि लग्न हा संस्कार गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे जुने जे संस्कारित लोक होते त्याच्यापासून आपण वेगळे झालेलो आहे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. एक वृद्धाश्रमाच्या संचालिका माझ्याकडे आल्या होत्या. कुकुईच्या जवळ जो वृद्धाश्रम आहे त्या तिथल्या बऱ्याचशा गोष्टी मला सांगत होत्या. डोळ्यात पाणी यावं अशा सगळ्या ते अनुभव होते. मुलं परदेशात, आई वडील इथे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं दोघं जेव्हा असतात तेव्हा काहीतरी ठीक असतं. दोघांपैकी एक जण जेव्हा जातो तेव्हा वन लँड्स इन टू व्हेरी सिरियस प्रॉब्लेम. तर त्याला सोल्युशन हे फॅमिली बॉन्डिंग, नातं आणि आपापसातलं प्रेम हेच आहे. आता आपण साई गुरुजींची प्रार्थना म्हटली की नाही, इतरांवर प्रेम करावं, तर ते रुजेल कसं पुढच्या जनरेशनमध्ये, मुलांमध्ये? त्याच्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय का? 2 मित्र एकदा रस्त्यामध्ये भेटले. तर तो म्हणला कुठून येतोयस? तर पहिला म्हणला मी वृद्धाश्रमामध्ये माझे वडील आहेत, त्यांना भेटून येतो. मी दर महिन्याला वृद्धाश्रमात जातोच. म्हणलं अरे तुझे वडील तुझ्याचकडे आहेत ना, तुला काही वृद्धाश्रमात जायचा प्रश्न नाही असं. त्याच्यावर त्याचं उत्तर महत्वाचं की मी माझ्या वडिलांकडे राहतो म्हणून गेली अनेक वर्ष. हे जे सबकॉन्शियस फिलिंग आहे ना की घर कोणाचं, म्हणजे आई वडिलांच्या पोटी आपण जन्मलो, वाढलो, ते घर आपलं कधी झालं आणि आपण त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. ही जी भावना नर्चर व्हायला पाहिजे ना मुलांमध्ये, ती नर्चर करण्यामध्ये आपण कुठे चुकलो का? समाज कुठे चुकला का? म्हणजे वेअर थिंग्स वेंट रॉंग, हा सिरियसली विचार करायची गरज आहे. आणखी एक छोटीशी गोष्ट, म्हणजे माझा पेशंटच आहे तो, त्यांनी मला, म्हणजे सत्य गोष्ट आहे, अशी कुठे वाचलेली गोष्ट नाही. मिठाईच्या दुकानामध्ये 2 मित्र भेटतात. एक म्हणतो अरे तू कशासाठी आलायस? तो म्हणला मी मिठाई घ्यायला आलोय, माझ्या आईचं श्राद्ध आहे. तर दुसरा म्हणतो तू काय चेष्टा करतोस, तुझी आई तर आहे, मला माहित आहे. त्याच्यावर तो म्हणतो की माझ्या आईचा जन्मदिवस मी दर महिन्याला तो दिवस श्राद्ध म्हणून साजरा करतो. तिला आवडेल असं काहीतरी गोड आणतो, आम्ही सगळे एकत्र जेवतो आणि
मेल्यावर श्राद्ध करून कावळ्याला घास देण्यापेक्षा माझ्या आईच्या बरोबर बसून मी जो जेवतो, जो आनंद घेतो, तो महत्वाचा आहे जिवंत असताना. त्यांनी सांगितलं की नंतर आपण मृतदेहाला हार घालण्यापेक्षा मी तिला फुलं आणून देतो देवाला स्वतः भरपूर. त्या दिवशीची पूजा मोठी असते, महिन्यातून एकदा म्हणे आमच्याकडे सगळ्या फ्रेश याची. नंतर गेल्यानंतर फोटो पुसण्यापेक्षा तिचा मी रोज तिचा चष्मा पुसून देतो. हे जे प्रेम आहे ना, सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत, काही लाखो रुपये याच्याकडे लागतच नाही. प्रायमरी बॉन्ड खूप आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी पण मला सांगितलं की हे मी सगळं आईचं कधीपासून करायला लागलो, माझे वडील गेल्यानंतर करायला लागलो. तोपर्यंत नव्हतो करत, पण मला माझ्या वडिलांसाठी मी करू नाही शकलो आणि त्याचं मला वाईट वाटतं वडील गेल्यानंतर. पण आता ते परत येणार नाही, तर निदान आता आईसाठी तरी करू. त्यांनी सांगितलं की लहानपणी, आता तर उत्पन्न खूप आहे सगळ्यांचं, पण लहानपणी तो म्हणला अतिशय कमी उत्पन्न असताना सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्या भक्षी कशा पुरवल्या असतील हे माझ्या मनात आलं. वडिलांना अग्नी देताना त्याला लहानपणापासूनच्या आठवणी आल्या की तो बॅडमिंटन मध्ये शाळेच्या टीम मध्ये सिलेक्ट झाला तेव्हा भारीतली भारी रॅकेट परवडत नसताना आणून दिली, शूज आणून दिले प्रेमाने. म्हणजे व्यवहारा पलीकडे केलेल्या गोष्टी ज्या प्रेमाने आहेत हे आपले आई वडील करतात आपल्याला. त्याचं कुठेच ट्रान्झॅक्शनल वर्ल्ड मध्ये त्याची कुठेच कंपॅरिझन नाही आहे. आणि तसं मी काही करू शकलो का माझ्या वडिलांसाठी, ही त्याला जाणीव झाली. आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करायची राहून गेली वडिलांना. म्हणून तो आईचं श्राद्ध दर महिन्याला करतो. किती बोध घेण्यासारखं आहे. रिलेशनशिप्स आणि खूप उशीर होण्यापेक्षा हे आता लवकर केलं पाहिजे. कुठल्याही रिलेशनशिपचा अर्थ असा नाही की कधीच कोणाचं भांडण होणार नाही. आपण म्हटलं तर व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाची मतं वेगळी असतात, दोन शब्द होतात, पण खरं यश त्याच्यात आहे की तुम्ही पटकन कसं पॅचअप करता, एकमेकांना समजून घेऊन कसं हसत खेळत पुन्हा एकमेकांशी जोडले जातात. तिथे फाउंडेशन तुम्हाला पाहिजे की मी कायमचं जोडले गेलेलो आहे. हे छोटंसं मतभेद झाले, भांडण झाले तर ते ठीक आहे, ऍक्सेप्टेबल आहे, काही त्याच्यामध्ये विशेष हे नाही. एक मिच अल्बा म्हणून खूप प्रसिद्ध विचारवक्ता आहेत, त्यांनी सांगितलंय की रिलेशन्स नेव्हर डाय एनी नॅचरल डेथ. खूप वर्षाचे संबंध असले की ते कधीच नॅचरल डेथनी बंद होत नाही. दे आर मर्डर्ड बाय इगो आणि रॉंग ॲटिट्यूड. हा इगो जो असतो ना, हा खूप मनात म्हणजे भरला एकदा की खूप दुश्मनी निर्माण करतो. आणि इतकी वर्ष खूप वेळा म्हणतात की मी इतकी वर्ष त्याचं केलं, पण नंतर तो माझ्याशी वाईटच वागला एका घटनेमुळे. पण ती एक घटना कसं आहे, रिलेशन्स जशी ओव्हरनाईट डेव्हलप नाही होत की आपण म्हणतो ना, अरे हा लहानपणापासूनचा मित्र आहे. आता मी अश्विनीताईंशी बोलत असताना आमच्या लहानपणच्या त्यांचे मिस्टर आणि मी एकत्र होतो तेव्हाच्या आठवणी काढल्या. ते दिवस कधीच पुसून नाही निघत, कारण आपण ते एकत्र जगलेलो असतो. नंतर पुढे आपण भेटतो नाही भेटतो तो भाग वेगळा आहे. पण ग्रॅज्युअली रिलेशनशिप बिल्डअप होते. जसं चित्र काढतो ना एखादा चित्रकार, पहिल्यांदा नदी काढतो, मग मागे डोंगर काढतो, आपण शाळेत काढायचो, मग पक्षी काढतो, ढग काढतो, एखादी होडी काढतो, तो नावाडी काढतो. तसं हळूहळू हळूहळू चित्र फुलत जातं, तशी रिलेशनशिप फुलत जाते. मात्र त्याच्यात एक आपण काळजी घ्यायला विसरलं नाही पाहिजे की चुकून राग आला म्हणून जोरात थप्पड मारून जवळची काळ्या शाईची दौड जर आपण ओतून टाकली त्या चित्रावर तर मग काहीच राहत नाही. आपण इतकं हळूहळू काढलं चित्र वाया जातं. तसं तुम्ही इतकी वर्ष नर्चर केलेली रिलेशनशिप एका छोट्याशा तुमच्या चुकीमुळे घालवून कधी बसायची नसते. हे फक्त मनात लक्ष ठेवायला पाहिजे. आणि ऑलवेज कुठली रिलेशनशिप आपण दुसऱ्यावर जर प्रेम केलं, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तर ती जास्त चांगली वृद्धिंगत होऊ शकते. आणि आपले संस्कार, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली वैचारिक बैठक आपल्याला तेच शिकवतं. आपण दिवा जो लावतो, आता आपण दीपप्रज्वलन केलं, ज्योत पेटवली आपण काडीने, आपण मोठमोठे छान फॅन्सी दिवे का नाही लावले तिथे, बटन दाबलं की दिवा पॉसिबल आहे ना. जसं आम्ही परदेशात बघतो, इथे संदेश आहे की ह्या दिव्यामध्ये आणि त्या दिव्यामध्ये फरक असा आहे की त्या दिव्याने एका दिव्याने दुसरा दिवा लावता येत नाही, एका पंक्तीने दुसरी पंक्ती पेटवता येते. म्हणजे ज्योत असे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा राहते म्हणतात. संदेश आपल्याला दीपप्रज्वलनातून घेण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शिकण्याची गरज आहे. तसंच आपण सगळ्यांना दिलं पाहिजे. आपल्या आजूबाजूची झाडं असतात, आपण म्हणतो सो कॉल्ड खूप मोठा झाला, मोठा झाला, त्यामुळे हा मोठा झाला तर मला काय उपयोग, तो किती मोठा असणं, माझं प्रेम नाही होणार त्याच्यावर. प्रेम कोणावर होईल, जो माझ्या उपयोगी पडला. म्हणजे नारळाचं झाड आहे, खूप उंच झाड आहे, नारळ वर लागले. आंब्याचं झाड आहे मध्यम, मी हात वर केला, आंबा तोडला, खाल्ला, आपल्याला आंब्याचं झाड जास्त महत्वाचं वाटतं. नारळाचं झाड खूप उंच होऊन उपयोग काय आपल्याला आंबा तोडून गोड आंबा खाता यायला पाहिजे का नाही. तर हे छोट्या छोट्या अशा असंख्य उदाहरणं देता येतील. पण
ह्या सगळ्यामध्ये खूप गोष्टींचे अडथळे आहेत, ते अडथळे आपण दूर केले पाहिजेत. पैसा हा एक मोठा अडथळा आहे. खूप सख्खे भाऊ बहीण आमच्याकडे येऊन सांगतात की आता तो फार श्रीमंत झाला, त्याच्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तर पैसा हा माणसाला आवश्यकच असतो जगायला. म्हणजे चाणक्य नीतीमध्ये चाणक्यांनी सांगितलेलं आहे की दारिद्र्यापेक्षा मरण पत्करलं, दारिद्र्य नको अजिबात, काही झालं तरी पैसा हवा. पण पैसा कशासाठी हवा? जगण्यासाठी हवा. म्हणजे जगण्यासाठी पैसा हवा का पैशासाठी जगणं हवं, हा विचार सिरियसली आपल्याला करायची गरज आहे. आणि तो पैसा मग काय होतं, आपल्याला खूप 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 पैसा हवा अशी जेव्हा एक डेस्परेशन आपल्यामध्ये निर्माण होतं, तेव्हा आपण काहीही मार्गाने तो पैसा मिळवायला लागतो. आणि तो पैसा आपल्याला कधीच सुख समाधान देत नाही. म्हणजे सबकॉन्शियस लेवलला बरोबर दिसेल, सगळी सुबत्ता दिसेल, पण खरं समाधान मिळत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये पुन्हा श्रीसुक्त आपल्याला काय शिकवतं? श्रीसुक्त आपल्याला चांगली लक्ष्मी आणि वाईट लक्ष्मी याच्यातला फरक दाखवतं. गजलक्ष्मी जी हत्तीवरून वाजत गाजत येते ऑफिशियली, मी डॉक्टर्सच्या टॉकमध्ये नेहमी सांगतो की आपण ऑफिशियली जे पेशंटची फी एवढी माझी फी आहे, मी ती द्यायची, माझी आत्ताची फी आहे, ती गजलक्ष्मी आहे. पण गडबड करून काहीतरी करणं ही योग्य लक्ष्मी नाही. आणि त्याला लक्ष्मीच म्हणत नाही. म्हणजे टेबला खालून घेतलेली जी संपत्ती असते त्याला लक्ष्मी म्हणत नाही, त्याला आवड असा म्हणतात. म्हणजे त्याला लक्ष्मी नावच नाहीये. तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे जे म्हणतो, ती लक्ष्मी मला प्रसन्न होऊ दे, म्हणजे मी चांगला होऊ दे. आणि फायनली तुम्हाला जे पाहिजे ते मिळून तुमच्याकडे 4 पैसे असले तर तुम्ही श्रीमंतच नाही का हो? मग त्याच्या पुढचे इतके लाख इतके कोटी काही उपयोगाचे नसतात, ते त्रासच देतात. कसे इन्व्हेस्ट करायचे, कसे वाढवायचे, मग वेगवेगळे खेळ चालू होतात, त्याचा काही उपयोग नसतो. त्याच्यामुळे जे रिसर सरळ मार्गाने आहे ते तुम्ही एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. असं म्हणतात की मनी यू कॅन बाय बेड बट नॉट स्लीप, यू कॅन बाय और विन अ पोझिशन बट नॉट रिस्पेक्ट. तर खऱ्या प्रेम, खरं रिस्पेक्ट आपण जर मिळवू शकलो तर तेच आपलं यश आहे आणि तेच आपल्या ज्येष्ठत्वाकडे आपला तो प्रवास होऊ शकतो. एक संस्कृत सुभाषित सांगतो पैशाबद्दलचं, मी सुरुवातीला मी सांगितलं, चाणक्य नीतीत सांगितलेलंच आहे की दारिद्र्य नकोच आहे. आपल्याला हवा तेवढा जेवायला, खायला, राहायला आरामशीर पैसा हवाच आहे, पण तो किती माफक, बॅलन्स पाहिजे सगळ्यामध्ये. सुभाषित म्हणतं धनाने भूमो पशवश्य गोठे, म्हणजे आयुष्यभर मिळवलेला पैसा, जुनं सुभाषित आहे, तो जमिनीत पुरलेलाच राहील तू जाशील तेव्हा. पशु गोठ्यात तसेच राहतील. भार्या गृहद्वारे, मेल्यानंतर बायको घराच्या अंगणापर्यंत पोहोचवायला येईल. जना स्मशाने, तुमचे बरोबरचे मित्र स्मशानापर्यंत पोहोचवायला येतील. देहश्चित्तान परलोक मार्गे कर्मानुलो गच्छती जीवा एक, म्हणजे देह सोडल्यावर परलोकात जाताना बरोबर फक्त आपली केलेली कर्म साथ देणार आहेत आणि हाच कर्मयोग आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कर्म करताना आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे, खऱ्या अर्थाने पलीकडे, शोभेशी पडून नाही. म्हणजे मी कोणासाठी काय केलंय, सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र वाचा, त्यांनी सांगितलंय एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये. अशा प्रकारच्या खूप काही गोष्टी आपण जेव्हा करतो ना तेव्हा खरं समाधान मिळतं. आणि मी जर कोणाला 50,000चा चेक लिहून दिला, मग त्या चेकचं मोठं फ्लेक्स प्रिंटिंग काढलं, फोटो काढले, ते फेसबुकवर टाकले, त्याचे लाईक वाढवा म्हणून पैसे दिले, तर ते 50,000 उपयोग नाहीये. एखाद्या गोरगरीबाला तुम्ही खायला द्या आणि कोणालाच सांगू नका, त्याचं पोट भरेल, तो जे मनापासून तुम्हाला आशीर्वाद देईल ना, म्हणजे ते क्वांटिटी ऑफ मनी इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही काय दिलं हे जास्त महत्वाचं आहे. हा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुर्दैवाने हेच आपण करत नाही, म्हणून श्रेष्ठत्वापासून आपण दूर जातो. एक गोष्ट मध्ये असं सांगितलंय की मी देवाला विचारलं की तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटतं, तर देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो आणि आरोग्य परत मिळवण्यासाठी सगळा पैसा खर्च करतो. तू भविष्याच्या काळजीमध्ये वर्तमान गमावतो, त्यामुळे वर्तमानात पण जगत नाही आणि भविष्यात पण जगत नाही. असा जगतो की तो कधीच मरणार नाही आणि असा मरतो की तो कधी जगलाच नाही. किती अर्थपूर्ण आहे. कारण एकच गोष्ट शाश्वत आहे आयुष्यामध्ये, ते म्हणजे मृत्यू. आणि त्याची आपण काही तयारी करतो का, हा भाग महत्वाचा आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींना इन्शुरन्स काढतो, गाडीचा इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेमचं इन्शुरन्स, का की कधी काही होईल. आणि खूप सारे पेशंटना आम्हाला सांगतात गेल्या वर्षी काही झालंच नाही, म्हणजे आमचं प्रीमियम वाया गेलं. म्हणजे अनसर्टन असतं ते. सगळ्यात सर्टन काय आहे तर डेथ आहे. आणि त्या डेथची तुम्ही काय प्रिपरेशन करता का, त्याचं काही इन्शुरन्स काढता का. मग डेथची प्रिपरेशन काय असते ही आपल्याला माहिती आहे का. आणि आपल्यालाच माहिती नाही तर आपण इतरांना काय सांगणार. आपलं जे कठोपनिषद आहे त्याच्यामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आहे.
त्याच्यामध्ये नचिकेताला त्यांनी पंचाग्नी विद्या सांगितली आहे की ही जर तू आत्मसात केलीस तर तू मृत्यूला जिंकशील. तर मृत्यूला कसं जिंकायचं आहे? तर मृत्यूला जर जिंकलं तर आपल्याला भीतीच नाही कसली. माणसाला सगळ्यात भीती वाईट असते ती मृत्यूची. तर मृत्यूला जिंकण्यासाठी त्यांनी सांगितलंय की आपली जी ऋण असतात ना ती आपण इथे फेडायला पाहिजे. आपल्याला बँकेचं लोन घेतलं आपण घर गाडी घ्यायला तर ते फेडलं नाही तर काय होतं की लोक घरी येतात वसुलीला, बरोबर की नाही? तसं आपण इतकी ऋण घेऊन मोठे होतो आणि ती फेडतो का? मगाच्या गोष्टीत सांगितलं तसं आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, आपण त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं, मग त्या लोनचं काय? ते कॅरी फॉरवर्ड होईल पुढच्या वर्षी. देवाने आपल्याला इतकं सगळं घरदार दिलं, सगळं दिलं, आपण देवासाठी काही केलं, भक्ती केली, आपण देवळात तरी जातो का रोज एकदा? नाही. मग ते देवगुणाचं काय होईल? टीचर्सचं ऋषी ऋण असतं की ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं, आपण कुठली तरी गोष्ट आपल्याला जी यायची ती कुठली तरी गोष्ट आपण दुसऱ्याला शिकवायची. हा मार्ग आपल्याला ऋषी ऋणातून मुक्त होण्याचा आहे. म्हणजे टाटके सरांशी बोलत होतो मागच्या महिन्यात, तेव्हा ते बँकेत होते. आपण बँकेतल्या ज्युनियरला जरी प्रेमाने शिकवलं की हे काम कसं करायचं तरी सुद्धा तो ऋषी ऋणाच्या परतफेडीचा भाग झाला. तुम्ही काहीही शिकवा, कुठलीही विद्या शिकवा, पण शिकवा दुसऱ्याला. आणि शेवटचं म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं आणि ते समाजाला इंडिपेंडेंट बनवण्यासाठी करणं. जसं ते अश्विनी त्यांनी बचत गट केले की ते बायका स्वतःच्या पायावर काहीतरी करायला लागल्या. मग नंतर आपण कॉन्ट्रीब्यूट केलं नाही केलं तरी द शो विल गो ऑन देअर ओन. तर या प्रकारचं जे आपण ऋण फेडतो आणि सरप्लस मिळवतो ते आपल्यालाही पुण्य जमा होतं. म्हणजे पाप पुण्याची जी कल्पना आहे ना, एक मोठा बिझनेसमन असतो करोडपती, मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्याच्या, आणि त्याला मुलबाळ काही नसतं. तर तो सगळ्या डिरेक्टर्सना बोलवतो एक दिवशी की आता माझं काही खरं नाही, 80 वय होऊन गेलं तर आता मी जाणार, तर ही माझी संपत्ती माझ्या बरोबर स्वर्गात यायची काहीतरी सोय करा. तर सगळे म्हणतात त्याला आता काही डोक्याचं काम करत नाही म्हणून, कोणी म्हणतं आम्हाला नाही माहिती मार्ग. तर तो म्हणतो हे सगळे डायरेक्टर्स आपले विडे आहेत, आपण आपल्या वर्कर्सनाच बोलू. म्हणून सगळ्या 1,500 वर्कर्सची एक मिटिंग घेतो आणि म्हणतो की काही मार्ग आहे का, खूप मोठं बक्षीस देईन. त्यातला एक वर्कर म्हणतो आहे मार्ग, मी सांगतो, बक्षीस पाहिजे असतं. तर तो काय मार्ग आहे? तो म्हणतो तुम्ही इतक्या देशात परदेशात सारखे फिरता तर तेव्हा पहिली गोष्ट काय करता? बॅग बिग तर रेडीच असते. पहिली गोष्ट तो म्हणला फॉरेन करन्सी घेतो. युरोपमध्ये जायचं असं तर युरो घेतो, ब्रिटनमध्ये जायचं असं तर स्टर्लिंग पाऊंड घेतो, अमेरिकेत जायचं असं तर डॉलर घेतो. आपले रुपये तिकडे चालतील का नाही चालणार? तसं तुम्हाला आता स्वर्गात जायची जर तयारी करायची असेल तर तिथली करन्सी म्हणजे पुण्य आहे. तुमचे इथले सगळे रुपये कन्वर्ट करा पुण्यामध्ये, लोकांसाठी काहीतरी करा, म्हणजे मग ती करन्सी तुम्हाला तिकडे वापरता येईल. पण आपलं फाउंडेशन कसं चुकलंय? आपण म्हणतो की आमच्या आजूबाजूचे सगळे लोक वाईट, त्यांच्यासाठी कशाला मी काही करायचं. इथे आपला दृष्टिकोन बदलणं फार गरजेचं आहे. जग बदलत नाही, आपण बदलणं गरजेचं आहे. आणि ते कसं बदलायचं? त्याला ईशावास्य उपनिषदांनी डिटेल दिलेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास केल्या पाहिजेत. ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्यान जगत. त्यांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये देव आहे म्हणतात म्हणजे नक्की काय बाबा, आम्हाला तर दिसत नाही, ह्याचा अर्थ काय? तर आपली दृष्टी इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, मॅच्युअर्ड व्हायला पाहिजे, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला दिसत जातात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. इव्हॉल्व्ह व्हायला पाहिजे म्हणजे काय? हा खूप मोठा विषय आहे, मला एक तास भाषणाचा विषय आहे, पण थोडक्यात उदाहरण देतो. लहान मुलगा गच्चीवर जातो, सूर्योदय बघतो, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, बरोबर आहे की नाही? तो थोडा मोठा झाला की त्याला कळतं की अरे नाही, सूर्य हलत नाही बरं का, पृथ्वी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणून आपल्याला वाटतं की सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. आणखी मोठा होतो, कॉलेजमध्ये जातो, मग त्याला काय कळतं की सूर्य पण स्थिर नाहीये आणि पृथ्वी पण स्थिर नाहीये, आकाशगंगे दोन्ही फिरतात. मग आणखी पुढे तो PhD करायला जातो, तेव्हा त्याला कळतं की आकाशगंगा पण स्थिर नाहीये, आकाशगंगा पण सगळ्या फिरतात ब्रह्मांडात. आणि या सगळ्या ज्ञानाने जेव्हा तो पुन्हा गच्चीवर जातो तेव्हा सूर्य तिकडेच उगवतो, तिकडेच मावळतो, पण त्याची दृष्टी बदललेली असते. ही आपली दृष्टी जर आपण बदलू शकलो, याच्यावर खूप सविस्तर बोलता येईल मी म्हटलं तसं, पण मग ही दृष्टी आपल्याला बघायला, बदलायला अडथळा कसला येतो? तर मगाशी म्हटलं तर इगोचा अडथळा आहे की मी मोठा, मी का बदलायचं? तो माझ्याशी नीट वागला तर मी त्याच्याशी वागेल, नाही तर टीट फॉर टॅट. तो माझ्याशी 1 कण वाईट वागला तर त्याचे 10 पट त्याचं नुकसान करेल. याच्यामुळे काय होतं? हा इगो स्वतःचा बूस्ट होत गेला की स्वतःचा अहंकार हा तुमच्या दुःखाचं कारण होतो. आणि हा अहंकार तुम्ही सरेंडर करायला पाहिजे. म्हणजे ईश्वर प्रणिधान ही जी भावना आहे, ईश्वरार्पण करायला पाहिजे. कारण फायनली अहंकार कसला? अहंकार कुठल्या गोष्टीचा? म्हणजे मी इथे आलो कोणामुळे आलो? माझ्या आईवडिलांमुळे आलो. नाव माझं जे आहे, नाव कोणी ठेवलं? आईवडिलांनी ठेवलं. शिक्षण झालं कोणामुळे झालं? माझ्या शिक्षकांमुळे झालं.
मी प्रोफेशनमध्ये काहीतरी करतो, कुठेतरी नोकरी करतो, कशामुळे करतो? ती बँक आहे किंवा ती इंडस्ट्री आहे म्हणून करतो. मला नाव, समाजात प्रतिष्ठा मिळाली, कोणामुळे मिळाली? समाजामुळे मिळाली ना. एका बेटावर जाऊन राहायला त्याला कसली प्रतिष्ठा आणि कसली काय? मग ह्या सगळ्यामध्ये जर सगळ्या इतरांचाच रोल आहे तर तुझा रोल काय आहे? म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, जन्मल्यावर बाळ नवीन आल्यावर त्याला दुसऱ्या कोणतरी आंघोळ घालावी लागते आणि शेवटची आंघोळ पण दुसरा कोणतरी घालतो. हा मधला जो प्रवास आहे, हा मधला प्रवास आपण किती चांगला करतो याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि खूप वेळा पोस्टपोन केलं जातं. म्हणजे नुसतं ज्येष्ठांनाच आवश्यक आहे असं नाहीये. हे असं वाटतं हे नंतर करू, आता करायची काही गरज नाहीये असं ज्यांना वाटतं त्यांनी एक लास्ट लेक्चर म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे. एक रँडी पाउच नावाच्या ऑथरचं लास्ट लेक्चर म्हणून एक पुस्तक आहे. अमेरिकेमध्ये कार्निश मेलन युनिव्हर्सिटी आहे. तिथे अशी प्रथा आहे की रिटायरमेंट नंतर प्रत्येक प्रोफेसर हा त्यांच्या सेंट्रल ऑडिटोरियम मध्ये सगळ्या ब्रांचेसच्या मुलांना आणि फॅकल्टीला एकत्र करून एक मोठं लेक्चर देतात. आणि मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, मॅनेजमेंट सगळ्यांसाठी ते शेवटचं त्या प्रोफेसरचं लेक्चर असतं रिटायरमेंट नंतर. आणि ते लाईफ स्किल्सवर असतं, कारण ते एका विशिष्ट विषयावर नसतं, सगळ्यांसाठी असतं की आयुष्यात मी काय शिकलो. आणि या रँडी पाउचला वयाच्या 30 मध्ये खूप ऍडव्हान्स कॅन्सर डिटेक्ट झाला. पोटात दुखतं म्हणून गेल्यावर पसरलेला कॅन्सर लिव्हरचा डिटेक्ट झाला आणि 7 ते 8 महिने तो जगणार हे निश्चित झालं. मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या गावामध्ये तो राहायला गेला. गावाला राहायला गेल्यावर युनिव्हर्सिटीचं पत्र आलं की तुम्ही लास्ट लेक्चर द्यायला या. तर तो म्हणला मी निश्चितपणे जाणार. आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की मी 18व्या वर्षी लास्ट लेक्चर देत नाहीये, मी खूप यंग आहे, माझा अनुभव खूप कमी आहे, पण मी माझा अनुभव तुमच्या सगळ्यांजवळ शेअर करणार आहे. मला कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून, कॅन्सर डिटेक्ट होऊन जेव्हा मी 7-8 महिनेच आता जगणार आहे हे मला कळलं, तेव्हा माझा दृष्टिकोन कसा बदलला ह्याच्यावर ते लास्ट लेक्चर आहे. आणि आज सुद्धा कार्निश मेलनच्या इतिहासात ते सगळ्यात बेस्ट लास्ट लेक्चर समजलं जातं की ज्याच्यापासून बोध घ्यावा. मग मित्रांनो असं वाटतं की हे समजण्यासाठी, हा दृष्टिकोन डेव्हलप होण्यासाठी कॅन्सर व्हायची गरज आहे का? आपल्याला जर आत्ताच समजलं की आपलं आयुष्य खूप छोटं आहे तर आपण काहीतरी प्रयत्न करू का नाही? आणि ते प्रयत्न आपण जर नीट पद्धतीने केले तर आपण बॅलन्स मेंटेन करू शकतो. म्हणजे मी सुरुवातीला दाखवलं तसं ब्रेनमध्ये लेफ्ट हाफ डील्स विथ इंटेलेक्ट आणि राईट डील्स विथ इमोशन्स. आणि मी म्हटलं तसं या दोन्हीच्या असंतुलनामुळेच प्रायमरीली बरेचसे आजार होतात. तर हे संतुलन करण्यासाठी मगाशी म्हटलं फिरायला जाणं, भावनिक जपणूक करणं आणि इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटी पण करणं, या सगळ्याचा जर आपण समन्वय साधला, हा जो समन्वय आहे ना सगळ्यातला, हा समन्वय जाणं हे सगळ्या आजारांच्या मुळाशी आहे. हे आपल्या शरीरामध्ये 50 ट्रिलियन पेशी आहेत वेगवेगळ्या अवयवांमध्ये आणि 50 ट्रिलियन मायक्रोब्स आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या लहान आतड्यात अनेक प्रकारचे जंतू आहेत. हे 50 आणि 50 ट्रिलियन बॅलन्स कसं ठेवतात? म्हणजे साधा एखादा ऑर्केस्ट्रा असला, त्या ऑर्केस्ट्रामध्ये एक कॉन्सर्ट मास्टर असतो की नाही, तो हालचाल केल्यावर सगळे वाजतात. तो जर नसला तर कोणी कसंही वाजवेल, मग काय होईल? सगळा गोंधळ होईल. तो 50 ट्रिलियनचा काय होईल? 50 माणसांचा गोंधळ होतो. तर एखाद्या रोटरीला बसो, लायनला बसो, तिथे सुद्धा हार्मोनी मेंटेन करायला किती अवघड असतं 100-200 लोकांची. तर इतक्या लाखो करोडो पेशी ज्या आहेत त्याच्यातलं संतुलन जे आहे ते गेलं तरच वेगवेगळे आजार होतात. आणि साध्या आजार नाही, कॅन्सर सारखे सुद्धा आजार होतात. एक सॉन्ग ऑफ द सेल म्हणून खूप छान पुस्तक आहे सिद्धार्थ मुखर्जीचं, कॅन्सर तज्ज्ञ आहे अमेरिकेमध्ये. त्यांनी लिहिलंय की सेलचं म्युझिक आपण ऐकलं पाहिजे, म्हणजे त्या स्तराला आपण आपली साधना केली पाहिजे. आणि ते जर म्युझिक आपण ऐकू शकलो तर आपल्याला कुठे काय चूक होती हे आधीच कळतं. आणि जर ते म्युझिक आपण नीट ठेवू शकलो, सेलचं म्युझिक, तर आपल्याला वर्षानुवर्ष काही होणार नाही. म्हणजे अगदी 150 वर्ष आपण मगाशी महाभारतातले दाखले घेतले तसं जरी नाही विचार केला तरी 100 वर्ष तर शरीर नक्कीच नीट राहील अशी देवानी सोय केली आहे. आणि भगवद्गीतेने सांगितलंय समत्वम योग उच्चते, म्हणजे बॅलन्स, सगळ्यातला बॅलन्स, म्हणजे श्रीमंती आणि गरिबीतला बॅलन्स, सगळ्या गोष्टींमधला बॅलन्स हा सगळ्यात योगाचा पाया आहे. आणि अष्टांग योग याच्यासारखं चांगलं आचरणात आणण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पण त्याच्याही मध्ये आता थोडक्यात सांगतो, मी 5 मिनिटं बोलणार आहे आणखी, थोडक्यात सांगतो की अष्टांग योग म्हणजे एक योगाचा क्लास लावला आणि योगासनं करता आली असं नाही. जी 8 योगाची अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम हे फाउंडेशन आहे. आणि प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हा खरा प्रगतीचा भाग आहे.
तर आपण खरोखर योगाच्या खोलात जायला पाहिजे. आता आपल्याकडे वेळ आहे, एनर्जी आहे, त्याचा जर आपण नीट वापर केला तर योगाच्या खोलामध्ये गेलो, प्राणायाम केला, ओंकार साधना, हे सुद्धा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणजे ओंकार वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येतो. आकारांत ओंकार, उकारांत ओंकार, द्रुत ओंकार, द्युत ओंकार, उपंश ओंकार, ओंकाराचे खूप प्रकार आहेत. आपण जितकं त्याच्या खोलात जाऊ तितकी आपली प्रगती होते, पण आपला फोकस तिकडे पाहिजे. आणि हे नुसतं म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी म्हटलेलं नाहीये. आता 2018ला एक एक्सटेन्सिव्ह रिसर्च डब्लिन युनिव्हर्सिटीमध्ये प्रकाशित झाला, जर्नल ऑफ सायकोफिजिओलॉजी, 2018च्या मेचा इश्यू आहे. त्याच्यामध्ये खूप सविस्तर वर्णन केलं आणि त्याचं टायटलच आहे की इंडियन योगी मास्टर्स वेर राईट, की आपल्या योगी लोकांनी काय केलेलं आहे ते आता वेस्टर्न वर्ल्डचे लोक फॉलो करत आहेत. मी आंतरराष्ट्रीय योग परिषदांमध्ये पण माझी बरीच भाषणं होतात. 2-3 महिन्यापूर्वी ठाण्याला आंतरराष्ट्रीय योग परिषद झाली, त्याच्या उद्घाटनाला मी प्रमुख पाहुणा होतो. तिथे जगातले अनेक ठिकाणचे लोक होते. पण दुर्दैवाने वाईट असं वाटतं की या ठिकाणी युरोप आणि US मधली जितकी लोक सखोल अभ्यास करून येतात तेवढे आपल्याच लोकांना योग माहिती नसतो. आणि थोड्याशा माहिती असतो ते आपला महिन्याचा योगाचा क्लास लावतात, काहीतरी सुपरफिशियल योग करतात आणि त्यांना असं वाटायला लागतं मला सगळा योग यायला लागला. म्हणजे आपल्याला माहिती नसणं ही पहिली पायरी आहे की आपल्याला येत नाहीये, आपण त्याच्यात प्रगती करायला हवी आहे. तर हे जेव्हा आपण करू शकू तेव्हा मला असं वाटतं आपण ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करू. शेवटचे मुद्दे माझ्या मनातले सांगतो. ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्वाचा जो प्रवास आहे की वृद्धत्व, नुसतं ज्येष्ठत्व हे इतरांचा आधार शोधतं, पण श्रेष्ठत्व इतरांना आधार देतं. आधार आणि निरपेक्ष मदत हाच खरा कर्मयोग आहे. त्याच्यासाठी आपल्याला सुदृढ शरीर पाहिजे, त्याच्यासाठी व्यायाम केला पाहिजे, त्याच्यासाठी निसर्गाशी तादात्म्य साधलं पाहिजे, त्याच्यासाठी योगाचा अभ्यास केला पाहिजे. शरीराबरोबरच मनही तेवढंच महत्वाचं आहे. मन सक्षम केलं पाहिजे, त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. आपल्याला आपण आजूबाजूचं सगळं जग बदलू शकत नाही. आपला आउटलुक जगाकडे बदलायचा जर असेल तर आपला आउटलुक बदलला पाहिजे. तो जर आपण बदलू शकलो तर आपली खरी आत्मिक उन्नती होईल. आणि मग आपल्याला भगवी वस्त्र घालून कुठे हिमालयात जावं लागणार नाही, आश्रमात जावं लागणार नाही. आपलं घर हाच आपला आश्रम होईल आणि आपण खऱ्या अर्थाने सुख, समाधान, शांतीने हे करू शकू. मला आता ओमप्रकाशजी म्हणले आम्ही साने गुरूंच्या प्रार्थनेने सुरुवात करतो आणि पसायदानाने शेवट करतो. तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांचीच एक ज्ञानेश्वरीतली ओवी सांगून मी शेवट करतो. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये 200वी ओवी आहे. तरी स्वाधिकाराची नावे जे वाटी आले स्वभावे ते आचरावे विधी गौरवी शृंगारुनी. मला जे प्रारब्धात आलंय ते काम मी नीट करीन, कोणी लहान नाही मोठा नाही. आणि असं जर आपण जगलो तर आपण खऱ्या अर्थाने मनाने सुखी, समाधानी, आनंदी आणि श्रेष्ठ होऊ. आणि एक व्यक्ती श्रेष्ठ झाला की ते कुटुंब श्रेष्ठ होईल, कुटुंब श्रेष्ठ झालं की समाज श्रेष्ठ होईल, समाज श्रेष्ठ झाला की देश श्रेष्ठ होईल आणि आपण खऱ्या अर्थाने विश्वगुरु होऊ शकू. आणि याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. एवढं मी सांगून थांबतो. काही प्रश्न उत्तर असतील तर. ईश्वराने मानवी शरीर तयार करताना मेंदू हा अवयव अधिक महत्वाचा का वाटतो? मेंदूला मोठ्या प्रमाणात आघात झाल्यावर मनुष्य मरून जातो, इतर अवयवांना आघात झाल्यावर तो मरत नाही. याचं कारण महत्वाचं असं आहे की मेंदू हा सगळ्या शरीरातल्या सगळ्या अवयवांचा नियंत्रक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, सेनापती मेला तर युद्ध हरलं, एखादा सैनिक मेला तर नाही. तसं आपलं समजा आता हृदय आहे तर हृदय कंट्रोल करणारं पण सेंटर मेंदूमध्ये आहे. आपला श्वास आहे, श्वास कंट्रोल करणारं सेंटर मेंदूमध्ये आहे. जेव्हा मेंदू जर काम करण्याचा झाला तर आपलं हृदय, श्वासोश्वास, इतर सगळे अवयव, रक्ताभिसरण हे सगळंच बंद पडणार आहे. म्हणून मेंदू हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये नैसर्गिक बुद्धिमत्ता प्रदूषित होऊन त्याचा ऱ्हास होणार का? तर याचं उत्तर असं आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप सगळ्या क्षेत्रांमध्ये वाढतो आहे आणि शेवटी कृत्रिम ते कृत्रिमच. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भावना कधीच नसणार. शेवटी रोबो आहे, तो रोबो सगळी तुमची कामं करेल, यंत्रमानव, पण भावना विरहित कामं करेल. दुसरी महत्वाची एक डिफरन्शिएटिंग पॉइंट असा आहे की आता जसं लाईट बंद झाल्यावर हे सगळं बंद पडायची वेळ आली, तसं लाईट बंद झाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबो, त्याची एनर्जी गेली की सगळं बंद होईल. त्याच्यामुळे ह्युमन इंटेलिजन्सचं महत्व खूप मोठं आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा खूप उपयोगी आहे, खूप गरजेचं आहे. कसं आहे, डबल एज स्वॉर्ड सारखं आहे, दुधारी अस्त्र आहे. म्हणजे खूप वेळा मला पेशंट विचारतात मोबाईल वापरून दुष्परिणाम होतात का?
आता पूर्वीच्या काळी आपल्याला शोधून काढणं किती कठीण असायचं. आता जवळ मोबाईल असला की आपल्याला पटकन लोकेट करता येतं. मोबाईलवरून आपण कधी कोणाशी संपर्क साधू शकतो. मोबाईल हा उपयुक्तच गोष्ट आहे, पण तुम्ही तो कसा वापरता ह्याच्यावर त्याचे दुष्परिणाम अवलंबून आहेत. तर मुलं तासनतास ते ऍडिक्ट बनतात, नको त्या गोष्टी बघतात. तर कसा वापरायचा हे आपल्या हातात आहे. तासनतास मोबाईलवर गप्पा मारलं तर ब्रेनला सुद्धा त्या वेव्हमुळे हार्म होतो. पण 2 मिनिटं 3 मिनिटं आपण महत्वाच्या ठिकाणी कुठलं माहित नाही आणि मोबाईलमुळे आपले फायदे पण खूप आहेत. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फ्युचरमध्ये खूप गरजेचा आहे. त्यांनी डायग्नोस्टिक पासून सिटी स्कॅन, MRI अनेक फायदे आहेत. पण म्हणून नैसर्गिक बुद्धिमत्तेला तो पुरवणी करू शकणार नाहीये. म्हणजे नैसर्गिक बुद्धिमत्तेला तो कधीच रिप्लेस करू शकणार नाही. पण म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही निरुपयोगी असं नाहीये. तुम्ही दिलेलं इन्स्ट्रुमेंट कसं वापरता. आता टीव्ही चांगला का नाही, टीव्ही वाईट म्हणून लोक परीक्षा मुलांची आली की टीव्ही घरातनं काढून टाकतात. चुकीची गोष्ट आहे. आता युद्ध झालं, किती गोष्टी बातम्या आपल्याला टीव्हीवरच कळतात ना. पण तासंतास सिनेमा बघत बसलो तर मुलांचा अभ्यास होणार नाही आणि तो वाया जाऊ. म्हणून टीव्ही वाईट का चांगला, चांगलाच आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता ते महत्वाचं आहे. तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप उपयुक्त आणि चांगला आहे, पण तुम्ही तो जर चुकीच्या पद्धतीने वापरला आणि ह्युमन इंटेलिजन्स रिप्लेस करायला लागलं तर त्याला भावना नाही आहे, तुम्ही यांत्रिक व्हाल. म्हणून तो लिमिटेड यूजने वापरला पाहिजे. अजून काही आहे? एक सिंपल प्रश्न आहे घ्यावा. जखम का दुखते. जखम का दुखते म्हणजे आपल्या ज्या नर्व्स असतात ना पेनच्या, त्या जखम झाली की त्या कापल्या जातात आणि तिथून एक्स्ट्रा ॲब्नॉर्मल करंट तयार होतात आणि मग दुखण्याच्या समस्यांना ब्रेनकडे जातात. आता चहाचा कप किंवा एखादी वस्तू घेतल्यावर हात का थरथरतो, याची अक्षरशः शेकडो कारणं आहेत. ते म्हणजे जसं ताप काय येतो असं म्हणण्यासारखं आहे. ताप मलेरियाने येतो, टायफॉइडने येतो, डेंग्यूने येतो, कोरोनाने येतो. तसं थरथर होणे हे काय दाखवतो आपल्याला, बॅलन्स मसल्सवरचा गेलाय. ब्रेनचे आजार असतात, मज्जारज्यूचे असतात, नसांचे असतात, खूपच असतात. त्याच्यामुळे हे तपासल्याशिवाय याचं आन्सर देता येत नाही. नंतर हे 4ही प्रश्न एकदम घेतो. 4ही प्रश्न हे उरलेले अल्झिमर्स आणि विस्मरणाबद्दल आहेत. एक प्रश्न आहे, अल्झिमर क्युरेबल आहे का. दुसरं आहे, माझ्या वडिलांचं वय 90 आहे, त्यांना विस्मरण होते, त्याच्यावर काही औषध आहे का, म्हणजे अल्झिमर्सचीच रिलेटेड. तिसरं आहे, डिमेन्शिया आणि अल्झिमर्स मध्ये काय फरक आहे. डिमेन्शिया म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामधला एक प्रकार म्हणजे अल्झिमर. मी म्हटलं तसं तापाचे अनेक प्रकार आहेत, डिमेन्शियाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे अल्झिमर. मग व्हॅस्क्युलर डिमेन्शिया असतो, अनेक प्रकारचे डिमेन्शिया असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. तुम्ही काय स्टेजला आहात, जसं कॅन्सरचं असतं, ॲडव्हान्स कॅन्सर आणि साधा कॅन्सर, तर डिमेन्शियाची स्टेज काय आहे, त्याचा स्कोअर किती आहे, याच्यावर सगळं प्रोग्नोसिस, म्हणजे अगदी ढोबळमानाने हा पेशंट बरा होईल का, त्याची स्मृती पहिल्यासारखी होईल का, याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येत नाही. काय प्रकारचा डिमेन्शिया आहे, त्याला असोसिएटेड मेडिकल इलनेसेस आहेत का, रक्तवाहिन्या चोकअप झाल्या आहेत का, पॅरालिसिसचा अटॅक घेऊन गेलाय का, मानसिक आजार आहे का, अशा अनेक गोष्टींवर त्याचं आउटपुट अवलंबून असतं. पण ट्रीटमेंट निश्चितच आहे आणि त्या ट्रीटमेंटनी मेजॉरिटी पेशंट्स इम्प्रूव्ह होतात आणि पुढे जी मेंदूची झीज होणार असते ती तरी थांबते. म्हणजे जर ट्रीटमेंट नाही घेतली ना, ते पटापट आणखी वाईट होत जातं, तर ते निश्चितपणे थांबवता येतं. आणि आहे त्या सिच्युएशन मध्ये किती इम्प्रूव्हमेंट होईल, एखाद्या 20% होते, एखाद्या 40% होते, एखाद्या 60-70% होते, ते व्हेरिएबल असतं. हे 4ही डिमेन्शियाचे प्रश्न आहेत. हार्ट आणि ब्रेनचा संबंध आहे का, डेफिनेटली संबंध आहे. कारण मी आता म्हटलं तसं हार्टचं जे पंपिंग आहे त्या पंपिंगला जे सिग्नल्स जातात ते शेवटी ब्रेनच कंट्रोल करतात. म्हणजे ब्रेनमध्ये जे ब्रेनस्टेम नावाचा एक भाग असतो, म्हणजे मॉडेल आहे दाखवू शकतो, या दोन्ही भागांच्या खाली इथे याला स्टेम म्हणतात. झाडाचं कसं बुंदा असतो तसे ब्रेन स्टेम, इथे हार्ट कंट्रोल करणारं सेंटर आहे आणि तेच आपलं हार्ट गव्हर्न करतं. त्याच्यामुळे ब्रेनमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर हार्ट थांबू शकतं. जर ते केंद्र झालं तर त्याच्यापासून लांब कुठे प्रॉब्लेम झाला तर हार्ट चालू राहतं आणि ब्रेन चालू राहतं. पण हार्टचा म्हणजे कंट्रोल ब्रेनकडे आहे. आणि दुसरं, ब्रेनला जो रक्तपुरवठा लागतो तो हार्टकडूनच येतो. त्याच्यामुळे हार्ट आणि ब्रेन हे इंटरडिपेंडेंट आहे.
इव्हन हार्टच्या जशा व्हेसल्समध्ये हार्ट अटॅक आल्यावर अँजिओप्लास्टी करतात, तशी ब्रेनमध्ये स्ट्रोक आणि पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर अँजिओप्लास्टी करतात. खूप साधर्म्य आहे, दोघंही एकमेकांवर डिपेंडंट आहे. मी म्हटलं तसं ब्रेनला रक्तच नाही हार्टकडून मिळालं तर ब्रेन काम कसं करेल, आणि ब्रेनकडचं जे हार्ट कंट्रोल करणारं सेंटर आहे ते जर काम करणं नसेल तर हार्ट थांबून जाईल. त्याच्यामुळे दोन्ही इंटरलिंक्ड आहे, दोन्ही रिलेटेड आहे. अजून काही कोणाला प्रश्न असेल तर विचार. हे जे हार्टसाठीचे जे मेडिसिन्स घेतात, ब्लड थिनर म्हणा किंवा कोलेस्ट्रॉल म्हणा, ते लॉंग रेंज घेतल्यामुळे असं ऐकलंय की बुवा त्याचं ब्रेनवर इफेक्ट होतो, मेमरी लॉस होतो. मेमरी नाही लॉस होत, ब्रेनवर इफेक्ट होतो. कुठलेही काय होतं, जर व्हेसल्स शोकअप झाल्या आणि तुमचं कोलेस्ट्रॉल हाय असलं, ॲथेरोस्क्लेरोसिस असलं, ब्लड प्रेशर असलं, ब्लड व्हेसल्सच्या इनर वॉल खडबडीत झालेल्या असल्या तर तिथे पटकन कोएग्युलेशनच्या सेल्स जाऊन चिकटू नाही म्हणून अँटीकोएग्युलंट दिली जातात. अँटीकोएग्युलंट काय करतात, रक्त पातळ करतात आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया जी असते ती थांबवतात किंवा त्याच्यामध्ये अडथळे आणतात. पण त्यामुळे थोडीशी जरी इंजुरी झाली किंवा थोडंसं जरी ब्लिडिंग व्हायचं असतं तर खूप ब्लिडिंग होतं. दुसरी गोष्ट म्हणजे समजा आता हाय ब्लड प्रेशरमुळे जी एखादी व्हेसल फुटते, एखाद्याचं ब्लड प्रेशर 200 झालं समजा 120चं, तर बारीक बारीक ज्या नाजूक नसा असतात ते फुटतात आणि हाय ब्लड प्रेशरमुळे ब्लिडिंग बरेल होतं. तर एखादा जर ब्लड थिनरवर असेल व्यक्ती तर त्याला खूप मोठं ब्लिडिंग होतं. आणि दुसरा प्रॉब्लेम असा येतो ते ब्लिडिंग काढण्यामध्ये की ऑपरेशन करायला सुद्धा त्या ब्लड थिनरचं रिव्हर्सल करावं लागतं, काही इंजेक्शन घेऊन. त्याच्यात काही तास जातात, पण ते रिव्हर्सल झाल्याशिवाय तुम्ही ऑपरेशन करायला घेतलं तर धोधो ब्लिडिंग होऊन करता येणार नाही तुमचं काही. त्याच्यामुळे इट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे आम्ही ब्रेन सर्जन आणि हार्ट सर्जन यांच्यामध्ये नेहमी तो बॅलन्स मेंटेन करणं कठीण असतं. त्यांची अशी इच्छा असते की जास्तीत जास्त थिनर यावे आमच्या ऑपरेशन नंतर विशेषतः. म्हणजे आम्ही ते रिव्हर्स करून टाकतो 12 तासात आणि समजा रात्री 10ला पेशंट आला तर सकाळी 10ला ते आम्ही रिव्हर्स करून ऑपरेशन करतो. पण ह्या 12 तासात जे नुकसान होतं ते शेवटी पेशंटचं होतंच की तेवढा वेळ ब्रेन झेपलेला राहतो. पण नंतर ते ऑपरेशन झाल्यानंतर हार्टच्या लोकांची अशी आग्रहाची भूमिका असते की आता लवकर लवकर सुरू करा. आणि आम्हाला असं वाटतं की जिथं ऑपरेशन झालंय त्याच्या दृष्टीने थोडं उशिरा 2-4 दिवसांनी सुरू केलं तर बरं होईल. हा इंटरडिपेंडन्स असतो, कुठेतरी त्याला सोडून चालावा लागतो. प्रत्येकाच्या शरीरामध्ये मेंदूची रचना केलेली असते, परंतु आपण म्हणताना असं म्हणतो की याचा मेंदू चांगला काम करतो. मेंदू तर एकच असतो, सगळ्यांच्या शरीरामध्ये मेंदू एकच असतो. मग असं का की एक हुशार आणि एक कमी हुशार? काय असतं शेवटी मेंदू स्ट्रक्चरली जरी सारखा असला सगळ्यांमध्ये, आपण सुरुवातीलाच म्हटलं की गूढ अवयव आहे की मेंदू सगळ्यांचा सारखा दिसतो. जसे डोळे सारखे दिसतात सारखं चित्र दिसतं, कान दिसतो सारखं दिसतं. मग प्रत्येकाचा मेंदू वेगळं वेगळं कसं काम करतो किंवा रिस्पॉन्सेस वेगळे काय येतात तशाच दिसणाऱ्या मेंदूतून. तर याचा खोल विचार केला तर असं लक्षात येतं की या मेंदूला गव्हर्न करणारं कोणीतरी आहे आणि ते म्हणजे मन. मन कुठे असतं कुठेच लोकेट झालं नाही. आता मी तुम्हाला दाखवलं की हे हार्टचं केंद्र, हे हाताचं केंद्र, हे पायाचं केंद्र, तसं मनाचं केंद्र कुठे, इथे 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 कुठे माहितीच नाही मन कुठे असतं ते. तर हे जे मन आहे ना, हे मन मेंदूला नियंत्रित करतं. आणि हे मन ही जी कल्पना आहे ही कल्पना ही फिजिकल मेडिसिनच्या पलीकडची आहे. म्हणजे खूप वेळा काय होतं की आता एक आणखी तुम्हाला उदाहरण देतो की आता माझ्या डोळ्याला ही पूर्ण फ्रेम दिसतीये, सगळी 100 माणसं दिसत आहेत, पण मी तुमच्याकडे बघतोय तेव्हा मला तुम्हीच दिसता. माझ्या नेत्रपटलावरून सिग्नल ब्रेनकडे जर सगळ्या 100 लोकांचे आहेत, मी इकडे बघितलं की मला यांचा चेहरा दिसेल. तर हे स्विच ऑन स्विच ऑफ करणारं काय आहे मेकॅनिझम? आपल्याला फिजिकल मेडिसिन काय शिकवतं की आपल्या डोळ्याच्या पडद्यावर इलेक्ट्रिक करंट्स तयार होतात. ते इलेक्ट्रिक करंट्स डोळ्याच्या नसेतून मेंदूकडे पोहोचतात. ते इलेक्ट्रिक करंट डोळ्याच्या भागामध्ये पोचले की आपल्याला दिसतं, चेहरा दिसतो. पण नक्की तो चेहरा कोणाला दिसतो? ब्रेनमध्ये तर करंट्स आहेत नुसते. आपण ब्रेन उघडून बघितला तरी सुद्धा तिथे कोणाचंही चित्र नाहीये, काही नाहीये. हो, बघणारा कोण आहे? आपल्याकडे मगाशी मी ईशावास्य उपनिषद आणि कठोपनिषदाचं तुम्हाला सांगितलं की हे ऋषीमुनी शेकडो वर्ष पुढे होते. आपण अत्याधुनिक शास्त्र म्हणतो त्याच्या खूप पुढे होते, त्यांना हे सगळं माहिती होतं. केनोपनिषदामध्ये त्यांनी सांगितलंय की नेत्रस्य नेत्रा हे शोधून काढा, डोळ्याच्या मागचा डोळा कोण आहे, श्रोतृस्य श्रोतृ कानाच्या मागचा कान कोण आहे,
तसं मी म्हणेन मेंदूच्या मागचा मेंदू कोण आहे, तर ते मन आहे. आणि ह्या मनामध्ये येणारे विचार नियंत्रण करणारे कोण आहेत, मनाच्या मागे काय आहे, कुठली शक्ती आहे, तर ते सविस्तर आपल्या मांडुक्य उपनिषदामध्ये दिलेलं आहे. की आपण म्हणतो भगवद्गीता हे सगळ्यात शेवटचं म्हणजे आपण फॉलो केलं पाहिजे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हटलंय उपनिषदसु, म्हणजे उपनिषदाचं सार भगवद्गीता आहे. भगवद्गीता नीट समजण्यासाठी उपनिषद नीट समजावी लागतात. मी आता 3-4 महिन्यापूर्वी इटलीमध्ये गेलो होतो, साऊथ युरोपियन कॉन्फरन्समध्ये माझं भाषण होतं. तर तेव्हा त्या लोकांना काय भेट द्यायचं, तर मी छोटी इंग्लिशमधली गीता घेऊन गेलो होतो. तर सिसिली आयलंडच्या मेयरनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं रात्री. तर त्याला मी जेव्हा ती दिली गीता भेट, तेव्हा मला येस येस आय नो दिस इज द स्टोरी ऑफ वॉर. तर ती लढाईची गोष्ट नाहीये, ते कौरव पांडव आपल्या मनातच आहे. पण हे समजण्यासाठी, खोलात जाण्यासाठी आपल्याला उपनिषदाचा अभ्यास करावा लागतो. आणि सगळ्या उपनिषदाचा मार्ग वेगवेगळा आहे. 256 उपनिषद आहेत. पण मुक्तिकोपनिषदामध्ये प्रत्यक्ष रामाने सांगितलंय हनुमानाला की तू जरी 10 उपनिषदं वाचलीस तरी तुला सगळ्या उपनिषदाचं ज्ञान मिळेल. म्हणून ती दशोपनिषदही म्हणतात की 10 उपनिषद तरी अभ्यासली पाहिजे. आणि आपण जसं आमच्या फील्डमध्ये म्हणतो, हा हार्टचा स्पेशालिस्ट, हा ब्रेनचा स्पेशालिस्ट, पेशंटला काय बरं व्हायचं असतं. आता त्यांनी प्रश्न विचारला की एक रक्ताचं थिनर वापरेल, एक कमी म्हणेल, एक जास्त म्हणेल, नेमकं माझ्यासाठी भलं काय. तर या सगळ्याचा होलिस्टिक अप्रोच जो आहे तसा प्रत्येक उपनिषदाचा सुद्धा एक वेगळा मार्ग आहे. या सगळ्याची सांगड घालणारं आपल्याला जर काहीतरी पाहिजे असेल तर ते म्हणजे ब्रह्मसूत्र आहे. की असं म्हणतात की पहिल्यांदा भगवद्गीता सुपरफिशियली अभ्यासावी, मग उपनिषद अभ्यासावी, मग त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणि कन्फ्युजन जसे यांनी आता विचारलं ते जाण्यासाठी ब्रह्मसूत्र अभ्यासावी. आणि ब्रह्मसूत्राचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा भगवद्गीतेकडे येता तेव्हा तुम्हाला खरा भगवद्गीतेचा अर्थ कळतो. आणि ती भगवद्गीता खरंच खूप वेगळी वाटते. म्हणजे त्याचे प्रत्येक अध्याय तुम्हाला काही वेगळा संदेश देतात. आणि मग आपल्याला केनोपनिषदाचे अर्थ कळतात की डोळ्याच्या मागचा डोळा म्हणजे काय, कानाच्या मागचा कान म्हणजे काय, आणि ह्याच्याही मागे कोण आहे, तर याच्या मागे जो आहे तो मी आहे. म्हणजे शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे आत्मषटक, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नोहम चिदानंद रूपम शिवम शिवम. हे मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी कोण आहे, मी याच्या पलीकडचा चिदानंद रूप, मी आनंदीच आहे, मी स्वतःला दुःखी उगीच करून घेतोय. तर हे आपण जर शिकलो आणि त्या आनंदावर घातलेलं पांघरून आपण काढू शकलो तर सगळं आनंदच आहे, दुःख नाहीच आहे. कारण आपलं स्वरूपच आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे ब्रेन इज अन इन्स्ट्रुमेंट. जसा डोळा इन्स्ट्रुमेंट आहे, कान इन्स्ट्रुमेंट आहे. आपण कान गेला तर कानाचं लावतो की नाही इन्स्ट्रुमेंट, तो मेंदू हा पण इन्स्ट्रुमेंट आहे. आणि आपला आत्म्याचा प्रवास जन्मजन्मी सुरू असतो, एका जन्मातून दुसऱ्या जन्मात. हे सगळं प्रत्येक अवयव आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणून चांगलं वागलं की सूक्ष्म देहातून सगळी कर्म आपल्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होतात, असं आपल्या वेदांतामध्ये म्हटलेलं आहे. गाडीमध्ये नोट डॅमेज झाली तर नोट ट्रान्सफर करता ऑप्टिक नोट डॅमेज झाली, आय साईडनी तर त्या नोटवर काही त्याच्यामधलं लेटेस्ट गोष्ट अशी आहे की नर एकदा जर डॅमेज झाली, क्रश झाली तर तिथे पुन्हा दुसरी कुठली नर्व जोडता येत नाही. कारण ब्रेनमध्ये काही जरी नो म्हणजे रिजनरेशन किंवा नवीन काही नसतं. पण त्याला आता लेटेस्ट असं आहे, जर्मनीमध्ये गेल्या वर्षी बघितलं की इथे डोळ्याच्याच वर किंवा जर डोळा पूर्ण निकामी असला तर डोळा पूर्ण ऑपरेशन करून काढून त्या डोळ्याच्या जागी एक कॅमेरा बसवतात. आणि त्या कॅमेराला आता जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रश्न विचारला, एआय बेस्ड सॉफ्टवेअरनी ते ब्रेनचा जो डोळ्याचा भाग आहे त्याला ते कनेक्ट करतात सगळं आतून, कातडीच्या आतून. आणि तो माणूस बघू शकतो, बऱ्यापैकी बघू शकतो, म्हणजे तो नातेवाईकांना ओळखू शकतो, करू शकतो. पण ती ऑप्टिक नर्व नाही दुसरी आणतायत. हे सगळं कृत्रिमच झालं, म्हणजे रोबोटिक्स किंवा यांत्रिक झालं. ती नस नाही पुन्हा आणताय. डायबिटीस आणि मेंदू यांचा काही परस्पराशी संबंध आहे का? खूपच. आणि असलाच तर काय? खूपच. बेसिकली डायबिटीस मध्ये शुगर कमी जास्त झाली तर ब्रेनच्या कार्यासाठी शुगर खूप आवश्यक असते. जर शुगर एका ठराविक लेवलच्या खाली गेली तर ब्रेनच्या सेल्स काम करेनाशा होतात. म्हणजे आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं तशी ती धक्के मारायला लागते पहिल्यांदा आणि मग पूर्णच संपलं तर बंद पडते. तसं ती शुगर जर वेळेत नाही नीट झाली तर तो ब्रेन पूर्ण काम करायचा जातो. पण त्याच्या आधी डिस्फंक्शन होतात. मग ती डिस्फंक्शन अनेक प्रकारची आहेत. दुसरी गोष्ट, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या पृष्ठभागावर एक्स्ट्रा शुगर जमते.
म्हणजे खूप वेळा आमच्याकडे सडन पॅरालिसिस झालेले पेशंट येतात आणि शुगर एकदम 400 असते. ते 100 ची 400 कधी झाली त्याला कळलंच नाही, एकदम 400 झाली तेव्हा कळलं. तर जेव्हा ती 200 झाली 300 झाली तेव्हा ती एक्स्ट्रा शुगर त्या नसेच्या आतमध्ये जाऊन चिकटून बसते आणि जसं पाईप मध्ये कचरा जमतो ना तसं त्या नसेमध्ये ती शुगर, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक हे सगळं जमलं की त्याचं कडक गाळ तयार होतो आणि तो जेव्हा एका ठराविक लिमिट क्रॉस करतो तेव्हा पॅरालिसिस होतो. त्याच्यामुळे डायबिटीस तर खूपच डेंजरस आहे. आजकाल आपण खूप शुद्ध पाणी प्यायचं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स, ॲडव्हान्स टाईपचे फिल्टर्स येतात. तर पाणी शुद्ध प्यायला हे जरी बरोबर आहे तरी शुद्ध पाणी म्हणजे नेमकं काय? कारण आता बऱ्याच काही पेशंट्सच्या निमित्ताने मला गोष्टी माहिती कळली की ते आता आजकाल नवीन फिल्टर्स म्हणजे असं लागतात नाही, तसं पाणी पिऊ नये हा एक लोकांचा काही लोकांचा हे आहे. नाही, शुद्ध पाण्याची कल्पना अशी आहे की ज्याच्यामध्ये इन्फेक्टिव्ह एजंट्स काही जंतू नाहीत ते शुद्ध पाणी. कारण जंतू हे खूप डेंजरस असतात, म्हणजे बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात. आमच्या दृष्टीने जर बघितलं तर मोठमोठे मेनिंजायटिस होतात, चांगल्या लोकांना एन्सेफलायटिस होतात. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की किती हॅवॉक होऊ शकतो जंतूंनी, या व्हायरसेस आणि याच्यानी. काही पोटातले जंत जे असतात जे इन्फेक्टेड पाण्यामधून जातात, छोट्या गावामध्ये आपण अशुद्ध जे बघतो पेशंट, ते पोटातले जंत ब्रेनमध्ये जातात आणि न्यूरोसिस्टिक सर्कोसिसचा आजार होतो, त्याला फिट्स येतात, पेशंट अनकॉन्शियस बनतात आणि त्याला औषध फक्त जंताचं. पण तो जंत ब्रेनमध्ये गेला हे टाळता येण्यासारखं आहे ना आपण जर चांगल्या फिल्टरचं पाणी पिलं तर. म्हणजे या जंतू संसर्गावर माझा फ्रान्समध्ये वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये पेपर मी प्रेझेंट केला, 118 पेशंटची सिरीज. आणि सगळे लोक मला भेटले की तुमच्याकडे 118 पेशंट म्हणजे त्यांच्याकडे 1-2 क्वचित पेशंट सगळे शुद्ध पाणी पिणार आहे. म्हटलं 118 काय आमच्या सारखेच पेशंट केलेले असतात अशातले. तर म्हणून शुद्ध पाण्याची आपल्याकडे खूप गरज आहे. आता नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा डेंजरस असतो. तुम्ही आणखी सुद्धा आरो फिल्टर, सुपर आरो फिल्टर हे करत काय होतं, त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स असतात ते मिनरल जी असतात ती कमी कमी होत जातात. तर याच्यातलं सुवर्णमध्ये साधलं पाहिजे. याचा अर्थ असा की त्याचा पीपीएम म्हणून जे त्याचा क्रायटेरिया असतो आरो फिल्टरचा, तो नॉर्मल पाण्याचा 125 ते 150 असतो आणि अति शुद्ध तुम्ही म्हटलंय तर तो 10 असतो. तर साधारण तो 50 ते 60 ठेवावा. म्हणजे त्याच्यात ॲडिक्वेट मॅग्नेशियम आणि या सगळ्या गोष्टी असतात. आणि तरी जर डेफिशियन्सी होत आहे असं तुम्हाला वाटलं तर मग प्रश्न असतो की तुम्ही तो आणखी 70-80 केला तर काय, मग काही जंतू पण सुटतात. तर मग तसं असलं तर मग सप्लिमेंटेशन घ्यायचं, व्हिटॅमिनच्या गोळ्या वेळ्या घ्यायच्या. पण विदाउट फिल्टर तर सध्याच्या दिवसात पाणी नाहीच पिऊ, म्हणजे पावसाळ्यात वगैरे. हो नाही, आरोला पीपीएम जर तुम्ही 50 किंवा 40 ठेवला ना तर इट इज व्हेरी सेफ. तेच मी आता सांगितलं की अनेक शेकडो कारणं आहेत ती अॅनालाइज करावी लागतात, ब्रेन प्रेशर बघावं लागतं. नाही, मला काय वाटतं वैयक्तिक प्रश्न विचारू नये, तुम्हाला आहे नाही, पण मी जनरल विस्मरणाचं सांगतो की तापाला जसं अनेक कारण आहेत तसं विस्मरणाला शेकडो कारण आहेत. त्याच्यावर 1 तास भाषण देता येईल. तर ते काय आहे शोधून काढावं लागेल. त्याची खूप कारणं असतात, वेगवेगळे आजार असतात. हो, सी पार्किन्सन हा अनुवंशिक सिग्निफिकंट नंबर ऑफ पेशंट्स मध्ये असतो. विशेषतः ड्युअल हेरिडिटी, जर आई आणि वडील दोघांना पार्किन्सन असला तर अनुवंशिकतेचं प्रमाण वाढतं. एकाला असला तर ते थोडंसं कमी होतं, पण अनुवंशिक निश्चित असतो आणि तो बरा नाही होत, तो कंट्रोल होतो. म्हणजे जसं डायबिटीस आहे, त्यांनी गोळ्या घेतल्या की शुगर कंट्रोल राहते, पण गोळ्या बंद केल्या तर शुगर पुन्हा वाढेल. तसंच ब्लड प्रेशरचं आहे, ब्लड प्रेशर क्युअर नाही होत, कंट्रोल होतं. तसं पार्किन्सन कंट्रोल होतो पण क्युअर नाही होत. त्यांनी गोळ्या नाही घेतल्या तर त्याला पुन्हा पहिल्यासारखं होणार, डिपेंडन्सी राहते पार्किन्सन. थँक्यू.